नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्सच्या टार्गेट सीएचओ या सीरीजमध्ये. तर ही सीरीज कुणासाठी अशा स्टुडंटसाठी आहे जे की स्पेशली सीएचओचं प्रिपरेशन करत आहेत. आणि त्या सीरीजमध्ये आपण काय करत असतो, मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यू बघत असतो, जे की आपल्याला वाटतं की बाबा सीएचओ मध्ये येण्यासारखे आहेत. ही सीरीज जी आहे आपली ती कशी असते, मराठीमध्ये असते. आणि या सीरीजचा जो आहे आजचा 73rd एपिसोड आहे. किती एपिसोड आहे? 73rd एपिसोड आहे. याच्या मागचे जर कोणी जे 72 एपिसोड आहेत हे जर कोणी बघितले नसतील तर त्यांनी काय करायचे, ते एपिसोड पण बघून घ्यायचे आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ही जी सीरीज आहे आपली, ही स्वामी सर आणि मी आम्ही दोघं जण मिळून अल्टरनेट डेज घेत असतो. तर हा जो आपला व्हिडिओ आहे, या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हा जो आपला आजचा जो एपिसोड आहे, या एपिसोडमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स वाटत असतील, ठीक आहे, किंवा कुणाला काही शंका असतील किंवा कुणाला काही प्रॉब्लेम्स असतील किंवा कुणाला असे काही टॉपिक्स आहेत की बाबा जे की आपल्याला पाहिजेत किंवा त्यांच्यामध्ये त्यांना काही अडचणी आहेत, अशा टॉपिकचं नाव तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. त्याच्यावर आपण नक्की क्वेश्चन्स घेण्याचा प्रयत्न करूया. त्याचबरोबर आपला जो हा व्हिडिओ आहे तुमच्या अशा मित्रांपर्यंत शेअर करा जे की काय करतात, सीएचओचं प्रिपरेशन करत आहेत. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. YouTube प्रमाणे आपण अदर प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल आहोत, तिथे पण तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकता. तर चला बघूया आजचा जो पहिला एपिसोड आहे. काल मी हा तुम्हाला काय केला होता, होमवर्क दिला होता. तर आजचा पहिला क्वेश्चन काय म्हणतो बघा, सेनाइल व्हजायनायटिस इज कॉज्ड बाय. सेनाइल व्हजायनायटिस जे आहे ते कशामुळे होत आहे, आपल्याला विचारलेला आहे. फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला इन्क्रीज एफएसएस लेवल. सेकंड ऑप्शन दिला आपल्याला इन्क्रीज इस्ट्रोजन डेफिशियन्सी. थर्ड ऑप्शन दिला आपल्याला प्रोजेस्टेरॉन डेफिशियन्सी. आणि लास्ट दिला आपल्याला एलएच डेफिशियन्सी, म्हणजे काय, ल्युटिनायझिंग हार्मोनची डेफिशियन्सी. तर बघा, सेनाइल व्हजायनायटिस नावामध्ये आपल्याला काहीतरी कळते. सेनाइल म्हणजे काय, जेव्हा जेव्हा आपल्याकडे सेनाइल शब्द येतो तेव्हा आपल्याला काय कळतं की काय आहे, हे एज रिलेटेड आहे. काय आहे, एज रिलेटेड कुठला तरी डिसीज आहे. आणि एज रिलेटेड म्हणजे पण कुठला, जी म्हातारी लोक आहेत, ठीक आहे, जी म्हातारी माणसं आहेत त्यांच्यामध्ये होणारा आजार आहे. ठीक आहे. आणि व्हजायनायटिस, व्हजायनायटिसवरून आपल्याला थोडंसं समजतंय की काय असं, काय असू शकतं, हे इन्फ्लामेशन ऑफ व्हजायना असू शकतं. काय असू शकतं, इन्फ्लामेशन ऑफ व्हजायना असू शकतं. ठीक आहे. तर सेनाइल व्हजायनायटिस म्हणजे काय असू शकतं, जर आपण शब्दशः अर्थ घेतला तर असं असू शकतं की जे ओल्डर वुमेन आहेत, ठीक आहे, जे ओल्डर वुमेन्स आहेत आणि ह्या ओल्डर वुमेन्समध्ये जे काही व्हजायनायटिस होतं त्याला आपण काय म्हणू शकतो, सेनाइल व्हजायनायटिस म्हणू शकतो. तर हे जे सेनाइल व्हजायनायटिस आहे, ठीक आहे, हे जे काही सेनाइल व्हजायनायटिस आहे हे कशामुळे होतं, सेनाइल व्हजायनायटिस जे आहे ते कशामुळे होतं बघा. ज्या ओल्डर वुमेन्स आहेत, या ओल्डर वुमेन्समध्ये काय येतं, मेनोपॉज येतो. काय येतो, मेनोपॉज येतो. म्हणजे काय होतं, त्यांची जी मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे ती काय होते, एका विशिष्ट वयानंतर, म्हणजेच इंडियामध्ये जे आहे ते 45च्या प्लस एजमध्ये गेल्याच्या नंतर काय होते, इंडियामध्ये मेनोपॉज हा येत असतो. ठीक आहे. मेनोपॉज आल्याच्या नंतर काय होतं, त्यांच्यामध्ये इस्ट्रोजनची डेफिशियन्सी होते. काय होते, इस्ट्रोजन या हार्मोनची डेफिशियन्सी होते. कुठल्या हार्मोनची, इस्ट्रोजन हार्मोनची. आणि हा जो इस्ट्रोजन हार्मोन आहे तुमचा, हा हार्मोन कशासाठी रिस्पॉन्सिबल असतो, तुमच्या सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर इन फिमेल्स. फिमेल्स मधल्या सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरसाठी रिस्पॉन्सिबल कोण असतो, इस्ट्रोजन असतो. मग सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स मध्ये काय येतं, ठीक आहे, जे काही तुमचे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स आहे, जसं की ब्रेस्टची डेव्हलपमेंट होणं, ठीक आहे, ब्रेस्टची डेव्हलपमेंट होणं. त्याच्यानंतर जी वजायना आहे, ठीक आहे, या वजायनाचं काय, इपिथेलियम, वजायनाचा जो इपिथेलियम लेयर आहे, या इपिथेलियमची जी काही जाडी आहे, थिकनेस आहे, या थिकनेसला मेंटेन करणं. वजायनामधले जे काही सिक्रिशन्स आहेत, ठीक आहे, सिक्रिशन्स आहेत, याला मेंटेन करणं. हे जे सिक्रिशन्स आहेत खूप महत्त्वाचे असतात. या सिक्रिशनमुळे काय होतं, तुमच्या वजायना जी आहे त्या वजायनाची काय होते, पीएच मेंटेन होते. आणि पीएच मेंटेन जर असेल, जर तुमची पीएच जर कशी असते वजनामध्ये, नॉर्मली पीएच कसा असतो, ऍसिडिक असतो. आणि हे ऍसिडिक पीएच असल्यामुळे काय होतं, बॅक्टेरियाची ग्रोथ होत नाही. काय होत नाही, बॅक्टेरियाची ग्रोथ होत नाही. पण आता इथे काय होते, तुमचा इस्ट्रोजन व्यवस्थित नाही. इस्ट्रोजन व्यवस्थित नसल्यामुळं व्हजायनल सिक्रिशन पण काय होतं, तर डिक्रीज होतात. आणि व्हजायनल सिक्रिशन डिक्रीज झाल्यामुळं पीएच कसं बनतं, अल्कलाईन बनतं. पीएच कसं बनतं, अल्कलाईन बनतं. म्हणजेच काय होतं, तुमचं पीएच काय होतं, वाढतं. पीएच वाढतं आणि वजायनाचं जी मीडियम आहे ते कसं बनतं, अल्कलाईन बनतं. आणि ह्या अल्कलाईन मीडियममध्ये जे आहे ते बॅक्टेरियाची ग्रोथ चांगली होऊ शकते. आणि म्हणूनच जे आहे ते ओल्डर वुमनमध्ये यूटीआयचे चान्सेस आपल्याला काय बघायला मिळतात, जास्तीत जास्त बघायला मिळतात. ठीक आहे, हे होतं. त्याचबरोबर जे बॅक्टेरिया आहेत, त्या बॅक्टेरियांची ग्रोथ झाल्यामुळे तिथे काय होतं, त्यांना यूटीआय होत असतो. त्याच्यानंतर अजून काय बघायला मिळतं आपल्याला, इचिंग बघायला मिळते. काय बघायला मिळते, इचिंग बघायला मिळते. का, कारण जे आहे ते पीएच काय झालेला आहे, अल्कलाईन झालेला आहे. त्याचबरोबर सिक्रिशन्स नाहीयेत. सिक्रिशन्स नाहीयेत म्हटल्याच्या नंतर काय नाहीये, तिथं लुब्रिकेशन्स नाहीये. काय नाहीये, लुब्रिकेशन नाहीये. लुब्रिकेशन काय होतं, त्यांचं कमी होतं. ठीक आहे, वजनामधलं लुब्रिकेशन कमी होतं. आणि जेव्हा लुब्रिकेशन कमी असल्यामुळं हे जे कपल जेव्हा काय करतात, इंटरकोर्स करतात, ठीक आहे, इंटरकोर्स करणार,
इंटरकोर्स, सेक्शुअल इंटरकोर्स जेव्हा त्यांचा होणार, ठीक आहे, तर ह्या कपलमध्ये काय बघायला मिळणार आपल्याला? डिस्पॅरेयुनिया बघायला मिळणार. डिस्पॅरेयुनिया. डिस्पॅरेयुनिया म्हणजे काय? पेनफुल इंटरकोर्स. म्हणजेच काय? पेनफुल इंटरकोर्स हा बघायला मिळणार आपल्याला. का बघायला मिळणार? कारण सिक्रिशन्स कमी झालेले आहेत. ठीक आहे. तर सेनाईल व्हाजायनायटिस हे कशामुळे होतं बघा? इन्क्रीज FSH लेवल. FSHचा रोल कशामध्ये आहे? तुमच्या फॉलिकल्स, जी तुमची ओव्हरी असते, ठीक आहे, ही जी ओव्हरी आहे, ह्या ओव्हरीमध्ये जे काही फॉलिकल्स आहेत, या फॉलिकलची ग्रोथ करण्यामागे कोणाचं काम असेल? तर कोणाचं आहे ते? फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन FSH आहे. त्यानंतर इस्ट्रोजन डेफिशियन्सी. इस्ट्रोजन डेफिशियन्सी कधी होते? मेनोपॉज नंतर होते. हे आपण आताच बघितलेलं आहे. प्रोजेस्टेरॉन डेफिशियन्सी बघा. प्रोजेस्टेरॉन हा हार्मोन काय करतो? तुमचं प्रेग्नन्सी मेंटेन करण्याचं काम करतो. म्हणजे जे काही तुमचे युट्रसचे जे लेयर्स आहेत, ठीक आहे, या युट्रसच्या लेयर्सची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट कोण करतं? तर प्रोजेस्टेरॉन करतो. LH हार्मोन जो आहे तो हा कशासाठी करतो? ओव्ह्युलेशन. आपल्याला माहिती आहे की 14th डे जे नॉर्मल सायकल असते, 28 डेज ज्या वुमनची सायकल आहे, त्यांच्यामध्ये 14th डेला आपल्याला काय बघायला मिळतं? ओव्ह्युलेशन बघायला मिळतं. आणि हे कुणाच्या इन्फ्लुएन्समुळे होतं? तर हे LH म्हणजेच ल्युटिनायझिंग हार्मोनच्या इन्फ्लुएन्समध्ये होतं. तर आपल्या इथं करेक्ट आन्सर कुठला असणार आहे? तर इस्ट्रोजन डेफिशियन्सी. इस्ट्रोजन डेफिशियन्सीमुळे काय होतं? सेनाईल व्हाजायनायटिस होतं. काय होतं? कारण सेनाईल म्हणजेच काय? ज्या ओल्डर वुमेन्स आहेत, ओल्डर वुमेन्समध्ये काय बघायला मिळतं आपल्याला? मेनोपॉज बघायला मिळतो. मेनोपॉजमुळे काय होतं? इस्ट्रोजन कमी होतो. इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे pH कमी होतं. pH का कमी होतो? कारण सिक्रिशन्स कमी होतात. वजायनल सिक्रिशन्स कमी आहेत. वजायनलचे इपिथेलियम जो आहे, त्याची जी थिकनेस आहे ती काय झालेली आहे? कमी झालेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला सेक्शुअल इंटरकोर्स करताना त्या वुमनला डिस्पॅरेनिया जाणवतो. म्हणजे काय होतं? लुब्रिकेशन कमी झालेलं आहे. लुब्रिकेशन कमी झालेलं असल्यामुळे सेक्शुअल इंटरकोर्स कसा होतो? पेनफुल होतो. ठीक आहे. या सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात कशामध्ये? सेनाईल व्हाजायनायटिसमध्ये. तर सेनाईल व्हाजायनायटिस कशामुळे होतं? इस्ट्रोजनच्या डेफिशियन्सीमुळे होतो. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कार्डिनल साइन्स ऑफ लेप्रसी इन्क्लूड ऑर एक्सेप्ट. बघा, लेप्रसीवर क्वेश्चन आलेला आहे. कालच जे आपलं म्हणजे काल म्हणजे कधी? 30 जानेवारीला काय होता? नॅशनल लेप्रसी डे होता. काय होता? नॅशनल लेप्रसी डे होता. त्याच दिवशी काय असतं? आपले जे महात्मा गांधी होते, ठीक आहे, महात्मा गांधी होते, यांची काय होती? पुण्यतिथी होती. यांची काय होती? पुण्यतिथी. ठीक आहे. त्या दिवशी आपण काय करतो? नॅशनल लेप्रसी डे साजरा करत असतो. बघा, तर लेप्रसी जे आहे त्या लेप्रसी बद्दल जे कार्डिनल सायन्स खालीपैकी कुठलं नाही हे आपल्याला विचारलं आहे. का? कारण ते एक्सेप्ट दिलेलं आहे. बघा, फर्स्ट दिलेलं आहे आपल्याला हायपोपिगमेंटेड अनस्थेटिक पॅच. सेकंड ऑप्शन दिलेला आहे आपल्याला थिकंड पेरिफेरल नर्व्स. थर्ड दिलेला आहे आपल्याला ऍसिड फॅस्ट बॅसिलाई इन स्लिट स्किन स्मेअर. आणि लास्ट ऑप्शन दिलेला आहे आपल्याकडे पेनफुल स्किन अल्सर. बघा, जेव्हा जेव्हा आपण लेप्रसी बद्दल बोलतो, तर लेप्रसी बद्दल बोलत असताना आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे काय? लेप्रसी हा आजार कशाचा आहे? तर फर्स्ट आहे लेप्रसी कशाचा आजार आहे? स्किनचा आणि नर्व्हचा. ठीक आहे. कशाचा आजार आहे? स्किन आणि नर्व्हचा. याच्यामध्ये दुसरं काय अफेक्ट होतं? तुमचं स्किन आणि नर्व्ह जे आहेत हे प्रायमरीली अफेक्ट होतात. त्याच्यानंतर मग त्याचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला बघायला मिळतात. पण प्रायमरी हा आजार कशाचा आहे? तर तुमच्या स्किन आणि कशाचा आहे? नर्व्हचा आहे. नर्व्हचा पण त्याच्यापैकी स्पेसिफिकली कुठली? पेरिफेरल नर्व्ह. आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला विचारेल बाबा मोस्ट कॉमन कुठली नर्व्ह? तर तुमची अल्नार नर्व्ह. ठीक आहे. मोस्ट कॉमन नर्व्ह जर विचारलं तुम्हाला लेप्रसीमध्ये कुठली अफेक्ट होते, तर कुठली होते? अल्नार नर्व्ह अफेक्ट होते. ठीक आहे. तर स्किनमध्ये काय बघायला मिळतं आपल्याला? स्किनमध्ये बघायला मिळतं आपल्याला पॅचेस. ठीक आहे. त्याला आपण काय म्हणतो? डाग म्हणतो. ठीक आहे. काय बघायला मिळतं आपल्याला? डाग बघायला मिळते. डाग कसे असतात? त्याचे पॅचेस असतात. ठीक आहे. जे लेप्रसीचे लेजन्स असतात, लेप्रसीचे काय लेजन्स असतात ते कसे असतात? त्याला काय म्हणतो आपण? पॅचेस किंवा लेजन्स किंवा डाग जे असतात ते कसे असतात? एक पहिला पॉईंट आहे ते म्हणजे कसे असतात? हायपोपिगमेंटेड असतात. कसे असतात? हायपोपिगमेंटेड. हायपोपिगमेंटेड असतात म्हणजे काय? त्यांचा जे कलर असतो तुमच्या स्किन कलरपेक्षा अजून थोडासा काय झाला असतो? कलर डल झालेला असतो. म्हणजे काय? अजून पांढरे दिसतात. पांढरे पांढरे चट्टे पडलेले असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे चट्टे असतात हे कसे असतात? इरेग्युलर असतात. कसे असतात? इरेग्युलर असतात. म्हणजे त्याचा काही शेप नसतो बाबा, गोल शेप असायला हवा किंवा चौकोनी शेप असावा असं नसतं. हे अशा या शेपमध्ये तुम्हाला बघायला मिळणार. ठीक आहे. तर शेप कसा असतो? इरेग्युलर असतो. त्याच्यानंतर हे जे बॉर्डर्स आहेत त्याच्या बॉर्डर्सला आपल्याला इरिथेमॅटस बॉर्डर्स बघायला मिळू शकते. म्हणजे काय? थोडंसं असं लाल कलरची आपल्याला बॉर्डर बघायला मिळू शकते. कशा कलरची? लाल कलरची. ठीक आहे. त्यानंतर बॉर्डर कशा असते? इरिथेमॅटस. लाल कलरच्या बॉर्डर्स आपल्याला बघायला मिळू शकतात. त्याचबरोबर हे जे लेजेस असतात कसे असतात? ड्राय असतात. कसे असतात? ड्राय असतात. का? कारण त्याची जी स्वेटिंग आहे तिथले जे लिजन आहे तुमचा तिथली काय होते? स्वेटिंग कमी होते. इथली स्वेटिंग काय होते? कमी होते. त्याचबरोबर इथले जर हेअर्स असतील, ठीक आहे, बॉडीचे हेअरी स्ट्रक्चरवर आला असेल. फॉर एक्झाम्पल आता माझा हा हात आहे. ठीक आहे. आता जे मेल आहेत, मेलच्या हातावर भरपूर सारे केस असतात. ठीक आहे. आणि जर त्या मेलला एखादा कुष्ठरोग झाला असेल तर आपल्याला काय बघायला मिळतं की पूर्ण हातावर त्याच्या केस आहेत. पण एवढा जो लेजन आहे त्या लेजनवर त्याला काय नाही केस नाही. ठीक आहे. मग तिथे हेअर्स पण काय होतात? कमी होतात. काय बघायला मिळतं आपल्याला? हेअर्स पण कमी बघायला मिळतात. त्याचबरोबर तो जो लेजन आहे तो कसा असतो? नॉन इची असतो. नॉन इची.
म्हणजे काय होत नाही, तो लेजन जो आहे तो खाजत नाही. त्याचबरोबर तिथं काय होतात, जे सेन्सेशन्स असतात ते काय होतात, लॉस्ट होतात. सेन्सेशन काय होतात, लॉस्ट होतात. म्हणजे जर त्या पेशंटला पेन कळणार नाही त्या लेजनच्या भोवती, ठीक आहे. जेव्हा त्या लेजनवर तुम्ही काय करणार, असं काय करणार, असं हे करणार, काहीतरी प्रिक केलं समजा, तर त्याला पेन होणार नाही. त्याच्यानंतर त्याला टेम्परेचर जाणवणार नाही, ठीक आहे. त्याला काय जाणवणार नाही, पेन जाणवणार नाही, टेम्परेचर जाणवणार, आणि त्याला काय जाणवणार नाही, टच सुद्धा जाणवणार नाही. ठीक आहे. म्हणजे काय झाले, थोडक्यात त्याचे सेन्सेशन्स लॉस झालेले आहेत. आता बघा, जेव्हा तुम्ही एखाद्या लेप्रोसीच्या पेशंटचा पॅच बघता आणि जेव्हा तुम्हाला फंगलच्या एखाद्या पेशंटचा पॅच बघता, आता फंगलचा पॅच पण कधी कधी काय असतो, हायपोपिगमेंटेड असतो, थोडासा पांढरा पडलेला असतो. तो तुम्ही खाजून खाजून पण काय होतो, थोड्या दिवसानंतर तो पांढरा पडायला लागतो. खाजवल्यामुळे ते इरिथेमॅटस पण होतं. ठीक आहे. तर मग आपण जेव्हा काय करतो, ॲज अ सीएचओ जेव्हा तुम्ही काय करणार, तर लेप्रोसीचा सर्व्हे करायला सांगणार. ठीक आहे. कोणाला सांगणार, तुम्ही एएनएमला सांगणार, एमपीडब्ल्यूडीला काय सांगणार, की बाबा जा आणि काय करा, तुम्ही सीएचओचा सॉरी लेप्रोसीचा सर्व्हे करा. ठीक आहे. मग गेल्याच्या नंतर ते काय करतील, तुमच्याकडे असे भरपूर पेशंट घेऊन येतील, की याला लेजन आहे, याला सट्टा आहे, याला डाग आहे, याला सट्टा डाग सगळे तुमच्याकडे भरपूर सारे पेशंट घेऊन आले. मग आता ॲज अ सीएचओ तुम्ही सब सेंटरला काय, ॲज अ सीएचओ तुम्ही सब सेंटरला सर्वात मोठी तिथे अथॉरिटी आहात. ठीक आहे. मग आता तुम्ही काय केलं आहे, लेप्रोसी हा तुम्ही आता आता नवीन गाईडलाईन्सनुसार लेप्रोसी जे आहे ते काय केलं आहे, नोटिफायबल डिसीज केला आहे. मग ती एएनएम तुमच्याकडे घेऊन पेशंट आली. ठीक आहे. आता त्याच्या हातावर काय एक खूप मोठा असा गोलाकार चट्टा आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल काय असा एक गोलाकार चट्टा आहे बघा, आणि तो काय करतोय, खासतोय. आता इथं जेव्हा तुमच्याकडे पेशंट घेऊन आला, एक तर तो गोलाकार चट्टा आहे, म्हणजे हा तो इरेग्युलर नाही आहे, म्हणून हा एक क्रायटेरिया झाला, की तो काय नाही, लेप्रोसी नाही. दुसरी गोष्ट, तो खाजतोय. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे तो कसा असतो, नॉन इची असतो, म्हणजे हा पण हे नाहीये. तर मग आपण लेजन बघताना कसं बघायचं आहे, फॉर एक्झाम्पल आता हा पेशंटचा काय हात आहे. ठीक आहे. हा पेशंटचा काय हात आहे आणि ते काय त्याचा चट्टा आहे. ठीक आहे. तर बघताना आपण काय बघायचं, हा जो चट्टा आहे, तो चट्टा जो आहे त्या चट्ट्याच्या सेन्सेशन्स आहेत का, त्या चट्ट्याजवळ काय आहेत का, सेन्सेशन्स आहेत का. मग सेन्सेशन्स आहेत का हे तुम्ही कसं बघायचे, असं दाबून बघायचं का, नाही. आपल्याला प्रेशर सेन्सेशन बघायचे का, नाही. आपल्याला कशाचे बघायचे, पेन आहे का, त्याला टच जाणवतं का, हे बघायचे. तुम्ही दाबलं तर त्याला कळेल. ठीक आहे का, कारण त्याचे प्रेशरचे सेन्सेस अजून पण आहेत. त्याची फक्त स्किन गेलेली आहे खाली, ज्या स्किनचा अंडरलाईन टिश्यू जो आहे तो अजून पण तसाच आहे. त्यामुळे आपल्याला प्रेशर चेक करायचं का, तिथं प्रेशर चेक करायचं नाही, आपल्याला काय करायचं आहे, पेन चेक करायचं आहे. मग तुम्ही काय करायचं, एखादी सुई टाचपिन वगैरे घेऊन त्याला टोचणार का, नाही, बिलकुल नाही. त्याचा सुई जर टाचपिन जर तुम्ही घेऊन टोचली तर तिथं अजून एक काय होणार आहे, इन्फेक्शन. तिथं काय होणार, अजून एक इन्फेक्शनचा सोर्स तुम्ही काय करणार, त्या पेशंटला देणार. तुम्ही तसं पण करायचं का, तुम्हाला तसं पण करायचं नाहीये. त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाची जी काळजी घ्यायची असते लेप्रोसीच्या पेशंटमध्ये, ती म्हणजे त्यांना पेन कळत नाहीये. जर आता आणि त्यांचा जे डिसीज असतो तो कसा असतो, जनरली पेरिफेरल असतो. तर फॉर एक्झाम्पल त्याच्या बोटांच्या हाताची बोटं जे आहेत, याला काय झालं, त्याला लेप्रोसीने अफेक्ट झालेला आहे. ठीक आहे. तर मग तुम्ही जर त्या पेशंटच्या हातामध्ये गरम गरम चहाचे कप दिला, गरम गरम चहाचा कप दिला, तर त्या पेशंटला पेन होणारच नाही. आपल्याला काय, जर तुम्ही नॉर्मल माणसाच्या हातामध्ये जर गरम गरम चहाचा पेला दिला, तुम्हाला तर काय होतं, भाजतं. भाजल्यानंतर तुम्ही काय करा, तो कप बाजूला ठेवून देता. पण जो लेप्रोसीचा पेशंट आहे तो बाजूला ठेवून देणार नाही. तो काय करणार, तसंच पकडून ठेवणार. पण त्याच्या आतले जे स्किन आहे, त्या स्किनमध्ये काय होणार, पूर्ण बर्न होणार. त्या पेशंटला पण कळणार पण नाही. ठीक आहे. तर लेप्रोसीच्या पेशंटची आपल्याला अशी काळजी घ्यावी लागते. त्यानंतर लेप्रोसीच्या मध्ये अजून एक कॉम्प्लिकेशन बघायला मिळतं, ते म्हणजे पेशंटचे जे आयलिड्स आहेत ते काय होत नाहीत, बंद होत नाहीत. म्हणजे डोळ्याचे काय होतं, त्यांचे डोळेच बंद होत नाहीत. तर डोळे बंद न झाल्यामुळे काय होतं, एक्सेसिव्ह काय होतं, त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, पाणी बघायला मिळतं. त्याच्यानंतर त्याला कॉर्नियल अल्सर्स पण बघायला मिळू शकतात. त्याच्यानंतर इन्फेक्शन्स पण बघायला मिळू शकतात. ठीक आहे. तर हे सगळे जे आहेत आपल्याला जे लेप्रोसीचा पेशंट याच्यामध्ये बघायला मिळू शकतं. ठीक आहे. त्याचबरोबर जर लेप्रोसीमध्ये जर आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॅशनल लेप्रोसी कंट्रोल प्रोग्राम जो की अगोदर आला होता, आणि त्याच्यानंतर ह्या नॅशनल लेप्रोसी कंट्रोल प्रोग्रामला कशामध्ये कन्वर्ट केलं आपण, नॅशनल लेप्रोसी इरॅडिकेशन प्रोग्राममध्ये केलं. नॅशनल कंट्रोल प्रोग्राम कधी आला होता, 1955 ला आला होता. आणि इरॅडिकेशनमध्ये त्याला आपण कधी कन्वर्ट केलं, 1983 मध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघतो की लेप्रोसीचे दोन टाईप असतात, एक असतं पॉसिबॅसिलरी आणि एक असतं मल्टीबॅसिलरी. हे आपण कधी कसं ठरवतो, जेव्हा आपण स्किन लेशन्स घेतो तेव्हा. ठीक आहे. स्किन लेशन घेतल्याच्या नंतर आपल्याला काय आढळतं, त्या स्किन लेशनमध्ये काय आहेत, बॅक्टेरियाज आहेत. कशाचे, मायकोबॅक्टेरियम लेप्रोचे काय आहेत, त्याच्यामध्ये जीवाणू आहेत. ठीक आहे. तर हा कसा असतो, ऍसिड फास्ट बॅसिलाई असतो, जसा की सेम तुमच्या ट्युबरक्युलोसिसचा पण असतो. ट्युबरक्युलोसिसचा पण कसा आहे, ऍसिड फास्ट बॅसिलायचा आहे. त्या सेम तसाच लेप्रोसिसचा पण ऍसिड फास्ट बॅसिलाई आहे. तर त्यामध्ये जेव्हा आपण स्किन लेशन केल्याच्या नंतर आपल्याला कळते की बाबा तो पॉसिबॅसिलरी आहे का मल्टीबॅसिलरी आहे. जर तो पॉसिबॅसिलरी असेल तर तो त्याचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये आपण काय करतो, रिफाम्पिसिन आणि काय करतो, डॅप्सोन देतो. आणि किती महिन्यासाठी देतो आपण, 6 महिन्यासाठी देतो. आणि जर तो मल्टीबॅसिलरीचा असेल तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, रिफाम्पिसिन आणि डॅप्सिन तर देतोच, रिफाम्पिसिन आणि डॅप्सोन तर देतोच. त्यामध्ये आपण काय करतो, क्लोफाझिमिन ऍड करतो. आणि ही जे रेजिमेन आपण किती महिन्यासाठी देतो, 12 महिन्यासाठी देतो. किती महिन्यासाठी देतो, 12 महिन्यासाठी देत असतो.
ठीक आहे. तर हे कशात झालं आपलं लेप्रसी बद्दल जे आहेत आपली थोडक्यात माहिती झाली. लेप्रसीमध्ये जे लेजन्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट असतात. तुमचे जे लेजन्स वरून जे आहेत आपलं जे आहे ते 90% जे डायग्नोसिस आहे ते लेजन्स वरून ठरवतं. त्याच्यानंतर तुम्हाला स्किनची जे आहे ते आपण सॅम्पल घेऊ शकतो. कारण तुम्हाला जे चट्टेवाले पेशंट आहेत, जर तुम्ही सर्वे केला तर गावामध्ये तुम्हाला 100च्या वर तुम्हाला पेशंट मिळतील. पण जर तुम्ही सगळ्यांचे स्किन लेशन जर घेत बसला तर एक तर तुमचं काम वाढेल, ठीक आहे, त्याच्यामुळे तुमचा वेळ आणि तुमची मेहनत हे दोन्ही पण वाया जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जे आपण म्हणतो ना ऑब्झर्वेशन वरून ऑब्जेक्टिव्ह डाटावरून जर आपण डायग्नोसिस केलं तर तुम्हाला काय मिळेल, अजून जास्त बरं पडणार आहे. बघा आपल्याला ऑप्शन काय म्हणतात, हायपोपिगमेंटेड आणि अनस्थेटिक पॅच. हायपोपिगमेंटेड असतात का, हो मी सांगितलं कशासाठी हायपोपिगमेंटेड असतात, त्याचा स्किन कलर काय थोडासा डल होतो. अनस्थेटिक म्हणजे काय, त्याचे काय होतात सेन्सेशन लॉस होतात. म्हणून हायपोपिगमेंटेड आणि अनस्थेटिक दोन्ही पण काय होतात आपल्या क्वालिटी इथं फुलफिल होत आहेत. त्यानंतर थिकंड पेरिफेरल नर्व्स, हा काय आहे डिसीज कशाचा आहे, जनरली पेरिफेरल नर्व्हचाच आहे. याच्यामध्ये मोस्ट कॉमनली कुठली तुमची नर्व अफेक्ट होते ती म्हणजे अल्नार नर्व अफेक्ट होते. ठीक आहे. त्यानंतर थर्ड ऑप्शन दिला आपल्याला ऍसिड फास्ट बॅसिला इन स्लिट स्किन स्मेअर. जेव्हा आपण स्किन स्मेअर घेतो तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतं, ऍसिड फास्ट बॅसिला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. आणि लास्ट ऑप्शन आहे पेनफुल स्किन अल्सर्स. स्किन अल्सर ज्यामध्ये पेनफुल कधीही नसतात. तुमचे जे स्किन अल्सर असतात ते एकतर हायपोपिगमेंटेड असतात, नॉन इची असतात, ड्राय असतात, तिथे हेअर नसतात, सेन्सेशन बिलकुल लॉस झालेले असतात. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये हायपोपिगमेंटेडच्या सोबतच एक अजून जे आहेत तुम्हाला असे हरभऱ्यांच्या, ठीक आहे, हरभऱ्यांच्या दाण्यासारखे अशा हरभऱ्यांच्या दाण्यासारखे तुम्हाला असे नोडल्स पण तिथे बघायला मिळू शकतात. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. तर याचा आन्सर काय असणार आहे मग आपलं लास्ट कुठलं, पेनफुल स्किन अल्सर. पेन होतो का त्या पेशंटला, बिलकुल पेन होत नाही. जर ते पेन होत असेल तर ते लेप्रोसी नाही आहे. ते लेप्रोसी सोडून दुसरं काही पण असू शकतं, पण ते लेप्रोसी नाही आहे. जर ते खाजत असेल तर ते लेप्रोसी नाही आहे. ते लेप्रोसी सोडून दुसरं काही पण असू शकतं, फंगल असू शकतं, काय पण असू शकतो. ठीक आहे. तर हे आपल्याला जे आहे ते लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. अबॉर्शन इज द टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी बिफोर वीक्स ऑफ प्रेग्नन्सी. म्हणजे अबॉर्शन जे आहे ते किती वीकच्या अगोदर झालं त्याला काय म्हणू शकतो आपण, अबॉर्शन म्हणू शकतो. जर तुमची प्रेग्नन्सी जर आहे किती वीक पेक्षा अगोदर टर्मिनेट झाली तर त्याला आपण अबॉर्शन म्हणू शकतो. हे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिला आपल्याला 16, सेकंड ऑप्शन दिला आपल्याला 12, थर्ड ऑप्शन दिला आपल्याला 10 आणि लास्ट ऑप्शन दिला आपल्याला 24. बघा अबॉर्शनची जर आपल्याला डेफिनेशन सांगायची झाली, ठीक आहे, अबॉर्शनची जर आपल्याला डेफिनेशन सांगायची झाली तर अबॉर्शन म्हणजे काय, जर फिटसचं वजन 500 ग्राम किंवा त्यापेक्षा जर कमी असेल आणि जर त्यावेळेस जर तुमची प्रेग्नन्सी टर्मिनेट झाली असेल तर आपण काय म्हणू शकतो, अबॉर्शन म्हणू शकतो. त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो, अबॉर्शन म्हणू शकतो. ही झाली कंडिशन 1. कंडिशन 2 म्हणजे जर जस्टेशनल एज जे आहे ते किती असेल, 22 वीक्स जर असेल, किती असेल 22 वीक्स किंवा त्यापेक्षा जर कमी असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो, अबॉर्शन म्हणू शकतो. ठीक आहे. किंवा थर्ड जे आहे ते कसं असतं, ते नॉन व्हायबल. ठीक आहे, हे थर्ड म्हणता येणार नाही आपल्याला, ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन मध्ये. म्हणजेच काय, हे कसं असतो, तो जो जन्मलेला फिटस असतो तो कसा असतो, नॉन व्हायबल असतो. तो कुठल्याही हालतीमध्ये काय होऊ शकत नाही, जगू शकत नाही. तो कसा असतो, नॉन व्हायबल असतो. म्हणजेच एखाद्या त्याचं वजन 500 ग्रामपेक्षा कमी असायला पाहिजे किंवा त्याचं जस्टेशनल एज आहे, ठीक आहे, ते किती असायला पाहिजे, 22 किंवा 22 पेक्षा काय असायला पाहिजे, कमी असायला पाहिजे. तर आपण त्याला काय म्हणू शकतो, अबॉर्शन असं आपण म्हणू शकतो. तर जेव्हा आपण अबॉर्शन बघतो तेव्हा आपण बरेचसे अबॉर्शनचे काय बघतो, टाइप्स बघतो. अबॉर्शनचे काय बघतो आपण, बरेचसे टाइप्स बघतो. ठीक आहे. तर आपण जे मेन टाइप्स बघतो ते कुठले कुठले बघतो आपण, एक तर बघतो आपण स्पॉन्टॅनियस. कुठलं कुठलं बघतो आपण, स्पॉन्टॅनियस. स्पॉन्टॅनियस म्हणजे काय, जे अबॉर्शन आहे ते कसं झालं, आपोआप झालं. त्याच्यानंतर कुठलं, इंड्युस्ड. नंतर कुठलं, इंड्युस्ड म्हणजे काय केलं, ते अबॉर्शन आपण इंड्यूस केलेलं आहे, मॅनमेड आहे. ठीक आहे, आपण केलेलं आहे. जर स्पॉन्टेनियस असेल आणि जर इंड्यूस असेल तर इंड्यूस मध्ये दोनच प्रकार आहेत. कुठले कुठले, एक तर ते इंड्यूस जे आहे ते MTP असू शकतं, म्हणजे काय, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, जे की प्रॉपर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन गायनेकॉलॉजिस्टकडे जाऊन MTP करून घेतलं ते आहे, ते एक MTP झालं. आणि दुसरं असतं ते म्हणजे इलिगल. इलिगल म्हणजे काय, ओव्हर द काउंटर ड्रग्ज घेणे. ठीक आहे, ओव्हर द काउंटर ड्रग्ज घेणे वगैरे, हे जे काय, तर इलिगल मेथड्स ऑफ काय आहेत, इंड्युस्ड अबॉर्शन आहेत. त्यानंतर जेव्हा आपण स्पॉन्टेनियस मध्ये बघतो, स्पॉन्टेनियस मध्ये आपण बघतो वेगवेगळे टाइप्स. ठीक आहे, स्पॉन्टेनियस आपल्याला काय बघतात, परत आपल्याला स्पॉन्टेनियस अबॉर्शनचे आपल्याला परत काय बघायला मिळतात, टाइप्स बघायला मिळतात. तर 1 बाय 1 बघूया कुठले कुठले टाइप्स आहेत. ठीक आहे, एक आहे थ्रेटन्ड अबॉर्शन. फर्स्ट काय, थ्रेटन्ड अबॉर्शन.
ठीक आहे. थ्रेटन्ड अबॉर्शन मध्ये काय होतं, तुमचं जे अबॉर्शन आहे ते काय होत नाही, कम्प्लीट होत नाहीये. ठीक आहे. अबॉर्शन व्हायला स्टार्ट होतं, पण ते एवढ्या स्टेज पर्यंत जात नाहीये की तिथून काय होत नाही, तुमच्या बेबी आहे, जो काही बच्चू आहे, फिटस आहे, त्याची जी आहे ती रिकव्हरी पॉसिबल होणार नाही, या कंडिशन पर्यंत जात नाही. म्हणजे काय करतं, एक प्रकार तुम्हाला फक्त ते धमकी देतं. ठीक आहे, फक्त धमकी दिल्यासारखं करतं, पण जे आहे ते बेबी तुमची जे काय होतं पुढे जे आहे तो बेबीची तुम्ही काय करू शकता, प्रेग्नन्सी जी आहे ती कंटिन्यू करू शकता. थ्रेटन मध्ये काय होतं मग, अबॉर्शन स्टार्टेड, काय म्हणू शकतो आपण त्याला, अबॉर्शन स्टार्टेड बट ते कसं आहे सध्या अवॉइडेबल आहे. कसं आहे ते अवॉइडेबल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघतो इनवायटेबल. बघतो आपण इनवायटेबल. इनवायटेबल म्हणजे काय, इथे काय झालं, तुमचं अबॉर्शन आता या स्टेज पर्यंत पोहोचलेलं आहे की आता इथून पुढे जे आहे ते रिकव्हरी पॉसिबल नाही. आता अबॉर्शन जे आहे ते कम्प्लिटली होणार म्हणजे होणारच आहे, त्याला कोणीही रोखू शकत नाही. त्याला आपण काय म्हणतो इनवायटेबल. काय काय गोष्टी कशा असतात, इनवायटेबल असतात, काय अवॉइडेबल नसतात. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो इनअवॉइडेबल असं सुद्धा म्हणू शकतो. त्याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, प्रेग्नन्सी कॅन नॉट बी कंटिन्यूड, कंटिन्यू करू शकत नाही आपण. त्यानंतर थर्ड बघू शकतो आपण कुठलं, इनकम्प्लीट. इनकम्प्लीट याच्यामध्ये काय होतं, जे अबॉर्शन आहे ते झालेलं आहे, पण आता अबॉर्शनचे जे काही हे होते, अबॉर्शन म्हणजे काही फिटसचे पार्ट्स होते, त्याच्यानंतर प्लासेंटा होतं, ते सगळं जे काही अम्बिलिकल कॉर्ड होतं, हे काय झालेलं नाही, कम्प्लिटली बाहेर आलेलं नाही. जे काय झालं नाही, कम्प्लिटली बाहेर आलेलं नाही. त्याच्यानंतर त्याचा अपोजिट येते म्हणजे कम्प्लीट. कम्प्लीट म्हणजे काय होतं, जे काही प्रोडक्ट्स ऑफ कन्सेप्शन आहे, जे की मी तुम्हाला सांगितलं, जसं की फिटस झालं, त्यानंतर काय झालं, अम्बिलिकस झालं, त्याच्यानंतर प्लासेंटा झालं, प्रोडक्ट्स ऑफ कन्सेप्शन म्हणतो आपण काय म्हणतो, प्रोडक्ट्स ऑफ कन्सेप्शन काय झाले त्याच्यामध्ये आउट होतात. काय होतात, आउट होतात, कम्प्लिटली आउट होतात. आणि याच्यामध्ये काय होतात, इनकम्प्लिटली आउट होतात, जे आहेत काही काही आउट होतात आणि काही काही जशा असं राहतात. ठीक आहे. त्यानंतर आपण बघतो कुठलं, मिस्ड अबॉर्शन. कुठलं बघतो आपण, मिस्ड अबॉर्शन. बघा, मिस्ड अबॉर्शन मध्ये काय होतं, याच्यामध्ये फिटस जो आहे तो ऑलरेडी काय होऊन बसतो, डेड होऊन बसतो. फिटस काय होतो, ऑलरेडी डेड होतो, आणि तो डेड फिटस तसाच काय होतो, मदरच्या मध्ये कित्येक दिवसापर्यंत राहतो. आणि त्याच्यानंतर मग मदरला काय कळतं की बाबा आपल्या बेबीची काय होत नाही, वाढ होत नाहीये, त्यानंतर पोटाची साईज आहे ती वाढत नाहीये. म्हणजे थोडंसं त्यांना IUGR सारखं फील होतं. काय होतं मदरला, IUGR सारखे त्याच्यामध्ये लक्षणं बघायला मिळतात. त्याला आपण काय म्हणतो, मिस्ड अबॉर्शन म्हणतो. म्हणजे अबॉर्शन काय झालंय, ऑलरेडी झालेलं आहे, फिटस डेड आहे, पण तो आताच कसा होत, तसंच राहिलेला आहे तो, त्याला आपण काय म्हणतो, मिस्ड अबॉर्शन असं आपण म्हणतो. त्यानंतर लास्ट आपण बघतो तो म्हणजे सेप्टिक. लास्ट कुठलं बघतो आपण, सेप्टिक. याच्यामध्ये काय होतं, इन्फेक्शन. याच्यामध्ये काय होतं, इन्फेक्शन. नावामध्ये काय आहे, इन्फेक्शनमुळे झालेलं अबॉर्शन. तर अबॉर्शनचे काय कुठले कुठले टाइप्स बघितले आपण, एक बघितलं आपण स्पॉन्टेनियस, दुसरं बघितलं आपण इंड्यूस. इंड्यूस मध्ये दोनच आपण टाइप बघितले, एक म्हणजे MTP जे की लिगल तरीका आहे, आणि दुसरं म्हणजे इलिगली जे काही मेडिकल हे केले जातात, टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी केले जातात ते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण स्पॉन्टेनियस मध्ये टाइप्स बघितले. फर्स्ट बघितलं आपण थ्रेटन. थ्रेटन मध्ये काय फक्त धमकी दिलेली आहे, अजून अबॉर्शन झालेलं नाही आहे. त्यानंतर आहे इनव्हायटेबल. इनव्हायटेबल मध्ये काय होतं, तुमचं आता अबॉर्शन इथून पुढे होणारच आहे, तुम्ही त्याला कोणी रोखू शकत नाही. त्यानंतर थर्ड आहे इनकम्प्लीट, आणि नंतर आहे कम्प्लीट. कम्प्लीट काय होतं, कम्प्लीट मध्ये काय होतं, प्रोडक्ट्स ऑफ कन्सेप्शन जेवढे काही होते आत ते सगळे बाहेर आलेले आहेत. इनकम्प्लीट मध्ये काय झाले, पार्टली बाहेर आलेत आणि पार्टली आत तसेच राहिलेले आहेत. ठीक आहे. त्याच्यासाठी मग आपल्याला DNC वगैरे करून ते काढावे लागतील. त्यानंतर येतं आपलं मिस्ड अबॉर्शन. मिस्ड अबॉर्शन मध्ये काय होतं, तुमचं फिटस जो आहे तो डेथ झालेला आहे, आणि डेथ झालेला फिटस जशाच तसा काय आहे मदरच्या मध्ये अजून पण आहे. आणि काही दिवसानंतर मग मदरला कळतं की बाबा काय झालेलं आहे, बेबीची वाढ होत नाहीये, बेबी काय अगोदरची क्विकनिंग वगैरे आहे, लाता मारत नाहीये, किंवा बेबीची जी मुवमेंट तिला अगोदर फील व्हायची ती आता मुवमेंट फील होत नाहीये. ठीक आहे. हे तिला मग नंतर कळतं, त्याला आपण काय म्हणतो, मिस्ड अबॉर्शन म्हणतो. त्यानंतर आहे सेप्टिक. सेप्टिक मध्ये काय होतं, जे इन्फेक्शनमुळे होतं. ठीक आहे. आणि जे झाल्याच्या नंतर परत त्या पेशंटला इन्फेक्शन चान्सेस हे भरपूर राहत असतात. ठीक आहे. तर हे झालं आपलं अबॉर्शन बद्दल सगळं. तर अबॉर्शन मध्ये जर आपण डेफिनेशन बघितली काय, तर जो फिटस आहे तुमचा त्याची जर 500 ग्राम किंवा त्यापेक्षा कमी वजन असेल तर, आणि जे जस्टेशनल एज आहे ते 22 पेक्षा कमी असेल, आणि फिटस जर नॉन वायबल असेल तर त्याला आपण काय म्हणतो, अबॉर्शन असं आपण म्हणतो. तर हे कुठलं आहे, 24 आठवड्यापर्यंत किंवा त्याच्यापेक्षा. ऑप्शन मध्ये काय दिलं आपल्याला, अप्रॉक्सिमेट आपल्याला कधी कधी चूज करावं लागतं, आपल्याला करेक्टली 22 दिलेलं नाही आहे त्यांनी, म्हणून ऑप्शन डी जो आहे त्याचं मोर करेक्ट आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा, द मोस्ट डिपेंडेबल मेथड टू डायग्नोज एक्टॉपिक प्रेग्नन्सी इज. ठीक आहे. एक्टॉपिक प्रेग्नन्सी डायग्नोज करण्यासाठी मोस्ट डिपेंडेबल मेथड काय आहे आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, एक्टॉपिक प्रेग्नन्सी. कुठली प्रेग्नन्सी, एक्टॉपिक प्रेग्नन्सी. एक्टॉपिक प्रेग्नन्सी मध्ये काय होतं, तुमचं जे काही फर्टिलाइज्ड ओव्हम आहे, फर्टिलाइज ओव्हम आहे, एम्ब्रिओ आहे, तो काय होत नाही, युटरस मध्ये इम्प्लांट होण्याच्या ऐवजी युटरस सोडून दुसरीकडे कुठेतरी इम्प्लांट होतो. त्याला आपण काय म्हणतो, एक्टॉपिक प्रेग्नन्सी आपण म्हणतो. मग तो कुठे होऊ शकतो, मध्ये होऊ शकतो, ओव्हरीमध्ये होऊ शकतो, फिम्ब्रीज मध्ये होऊ शकतो, ऍब्डॉमेन मध्ये जाऊ शकतो. ठीक आहे. हे
पण युटरसमध्ये नाही. युटरस सोडून जेव्हा दुसरीकडे कुठेही पण तो जो इम्प्लांटेशन होत असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, एक्टॉपिक प्रेग्नन्सी असं आपण म्हणतो. ठीक आहे. तर ही एक्टॉपिक प्रेग्नन्सी आहे, जेव्हा आपण डायग्नोज करतो, तेव्हा ते कसं डायग्नोज करायला पाहिजे? की तिथे आपण ट्रान्स ॲब्डॉमिनल अल्ट्रासाउंड करायला पाहिजे का? ट्रान्स व्हाजिनल अल्ट्रासाउंड करायला पाहिजे का? का डॉपलर अल्ट्रासाउंड करायला पाहिजे का? आपण HCG टेस्ट करायला पाहिजे, हे आपल्याला विचारलेलं आहे. तर एक्टॉपिक प्रेग्नन्सीबद्दल हे डायग्नोस्टिक मेथड जाणून घेण्याच्या अगोदर आपल्याला काही ज्या गोष्टी आहेत, जे की आपल्याला एक्झामिनर विचारतात, त्या जाणून घेणं खूप महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे तुमची एक्टॉपिक प्रेग्नन्सी जी आहे, तर मोस्ट कॉमन जर तुम्हाला साईट विचारली, मोस्ट कॉमन साईट विचारली तर कुठली आहे? एम्प्युला. कुठली आहे? एम्प्युला. त्याच्यानंतर जर तुम्हाला मोस्ट कॉमन रिस्क फॅक्टर विचारलं, काय विचारलं? रिस्क फॅक्टर विचारलं, तर ते कुठलं आहे? ते आहे तुमचं PID, म्हणजेच काय? पेल्विक इन्फ्लामेटरी डिसीजेस. मोस्ट कॉमनली रिस्क फॅक्टर विचारलं तर कुठला आहे तुमचा? पेल्विक इन्फ्लामेटरी डिसीज. आणि जर तुमची एक्टॉपिक प्रेग्नन्सी असेल, तर तुम्हाला एक्टॉपिक प्रेग्नन्सीमध्ये अर्ली काय दिसतात? काही ट्रायड सिम्पटम दिसतात. त्याला आपण काय म्हणतो? अर्ली सिम्पटम्स दिसतात. त्या सिम्पटम्सला आपण काय म्हणतो? ट्रायड्स ऑफ एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणतो. त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? फर्स्ट बघायला मिळते म्हणजे आपल्याला अमेनोरिया. अमेनोरिया आपल्याला का बघायला मिळतो? कारण प्रेग्नन्सी कन्सिव्ह झालेली आहे. प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाली तर नॉर्मली आपली बॉडी काय करते? एमेनोरिया करायला लागते. एमेनोरिया का होतं? कारण मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे, त्या सायकलचा पूर्ण सायकलचा उद्देश हेच आहे की काय होणं? ओव्हम रिलीज करणं, आणि ओव्हम रिलीज करून काय करणं? प्रेग्नन्सी कंटिन्यू करणं. पण आता काय झालंय? ऑलरेडी प्रेग्नन्सी कंटिन्यू झाली आहे, तुमचा ओव्हम फर्टिलाइज झालेला आहे, तर त्या मेन्स्ट्रुअल सायकलचा काही उपयोग आहे का? काही उपयोग नाही. म्हणून आपली बॉडी काय करते? मेन्स्ट्रुअल सायकलला बंद करून टाकते. त्यालाच आपण काय म्हणतो? एमेनोरिया असं आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. प्लस काय होतं मग, एक्टॉपिक प्रेग्नन्सी असल्यामुळे नॉर्मली तुमचा जो युटरस आहे, या युटरसमध्ये जर ती प्रेग्नन्सी इम्प्लांट झाली असती, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पेन इनिशियली झाला नसता, किंवा जरी झाला असेल तरी तो थोड्या वेळासाठी असता. ठीक आहे. पण याच्यामध्ये काय झालं, तुमची एक्टॉपिक प्रेग्नन्सी आहे. तर फॉर एक्झाम्पल तुमच्या काय इथे प्रेग्नन्सी आहे, तर या प्रेग्नन्सीला वाढायला चान्स आहे का? तर बिलकुल चान्स नाहीये. मग हे काय करणार? या स्ट्रक्चर्सला काय करणार? या स्ट्रक्चर सोबत काय झाले? ते छेडछाड झाली. म्हणजे नॉर्मल जी काय बॉडीची फिजिओलॉजी आहे, नॉर्मल बॉडीची फिजिओलॉजी सोडून दुसरंच काहीतरी होत असेल, तर आपली बॉडी त्याला पेन म्हणून काय करणार? रिस्पॉन्स देणार. ठीक आहे. आणि प्लस याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? व्हाजायनल ब्लीडिंग बघायला मिळते. व्हाजायनल ब्लीडिंग बघायला मिळते. त्यालाच आपण काय म्हणतो? ट्रायड ऑफ एक्टॉपिक प्रेग्नन्सी. काय काय होतं त्याच्यामध्ये? एमेनोरिया होतो, पेन होतं, आणि काय होतं? व्हाजायनल ब्लीडिंग होतं. याला आपण म्हणतो ट्रायड ऑफ काय म्हणतो? एक्टॉपिक प्रेग्नन्सी. एक्टॉपिक प्रेग्नन्सीमध्ये मी तुम्हाला काल काय परवा सांगितलं होतं, तो म्हणजे साइन एक. त्याला आपण काय म्हणतो? कुलेन साइन. कुठला साइन म्हणतो आपण? कुलेन साइन. कुलेन साइन मध्ये काय होतं? की तुमची अंबलिकस आहे, त्या अंबलिकसच्या भोवती काय होतं? ब्लूइश डिस्कलरेशन होतं. ठीक आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हे कशामध्ये बघायला मिळतो आपल्याला? एक्टॉपिक प्रेग्नन्सी सोडून अजून कशामध्ये बघायला मिळतो? अॅक्यूट पॅनक्रियाटायटिस मध्ये बघायला मिळतो. त्यानंतर जे रेट्रोपेरिटोनियल जर हिमोरेज असेल, तर ॲब्डॉमिनल हिमोरेज असेल, तर मध्ये पण आपल्याला ह्याच्यामध्ये बघायला मिळू शकतं. त्याच्यामध्ये काय होतं? रक्त साकळतं, असं मी तुम्हाला सांगितलं होतं. कुठलं साइन? कुलेन साइन. हे पण आपल्याला एक्टॉपिक प्रेग्नन्सीमध्ये बघायला मिळतं. त्यानंतर आपल्याला एक क्वेश्चन विचारू शकतात, ते म्हणजे जो तुमची एक्टॉपिक प्रेग्नन्सी आहे, त्याच्यासाठी जेव्हा आपण काय करतो? मेडिकल मॅनेजमेंट जेव्हा आपल्याला करायचं असतं, तेव्हा आपण ड्रग ऑफ चॉईस म्हणून कुणाला यूज करतो? तर आपण यूज करतो मिथोट्रेक्सेटला. मिथोट्रेक्झिटला. आणि जेव्हा आपण काय करायचं असतं आपल्याला, जेव्हा जेव्हा आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करायचं असतं कशासाठी? एक्टॉपिक प्रेग्नन्सीसाठी. आणि जेव्हा आपल्याला अर्ली कंडिशनमध्ये करायचं असतं, अर्ली कंडिशनमध्ये जेव्हा आपल्याला काय करायचं असतं? डायग्नोसिस करायचं असतं, तेव्हा आपण कुठली यूज करतो? ट्रान्स व्हाजायनल सोनोग्राफी यूज करतो. ट्रान्स व्हाजायनल सोनोग्राफी जी आहे, ती ट्रान्स ॲब्डॉमिनल सोनोग्राफीपेक्षा जास्त रिलायबल असते इन अर्ली कंडिशन्स. का? कारण जेव्हा आपण ट्रान्स व्हाजायनल सोनोग्राफी करतो, तेव्हा आपण सर्व्हिक्सपर्यंत पोहोचून डायरेक्ट युटरस आपण काय करू शकतो? व्हिज्युअलाइज करू शकतो. आणि जेव्हा आपण युटरसमध्ये व्हिज्युअलाइज करणार, तेव्हा आपल्याला काय बघायला मिळतं? तिथे एम्प्टी युटराईन सॅक बघायला मिळतो. आपल्याला काय बघायला मिळतं? युटरस जे आहे ते कसं बघायला मिळतं? एम्प्टी बघायला मिळतं. आणि आपण अगोदर काय केले असते? ब्लड टेस्ट केलेली असते. ब्लड टेस्ट केल्यानंतर आपण बीटा HCG करतो. ठीक आहे. बीटा HCG करतो, किंवा आपण युरिनमध्ये पण HCG चेक करू शकतो, जे की आपल्याला काय असतात? ते रॅपिड मेथड्स कार्ड असतात. ठीक आहे. ज्याला आपण काय म्हणतो? निश्चय कार्ड असं आपण म्हणतो. ठीक आहे. जी आहे ती प्रेग्नन्सी जी आहे ती किट असते, त्याच्यामध्ये 2 अशा लाईन असतात. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय करतो? HCG हे करतो. HCG आहे तो तुमचा, तो प्रेग्नन्सी आहे की नाही हे सांगू शकतो. ठीक आहे. पण प्रेग्नन्सीचं लोकलाइज सांगू शकतो का? बाबा प्रेग्नन्सी कुठे आहे? युटरसमध्ये आहे का? युटरसच्या बाहेर आहे का? ॲब्डोमेनमध्ये आहे का? ओव्हरीमध्ये? हे सांगू शकतो का? HCG नाही. HCG फक्त एवढं सांगू शकतो की प्रेग्नन्सी आहे किंवा नाही. कुठं आहे हे मला माहित नाही. मग कुठं आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं? अर्ली कंडिशनमध्ये आपल्याला ट्रान्स व्हाजायनल सोनोग्राफी करायला लागते, आणि थोड्या दिवसानंतर मग आपण ट्रान्स ॲब्डोमिनल केलं तरी पण आपल्याला कळून जातं. ठीक आहे. पण अर्ली कंडिशनमध्ये आपण ट्रान्स व्हाजायनलच करायला पाहिजे, जेणेकरून जे आहे तुम्हाला युटरस जर एम्प्टी असेल, तर काय आहे? मग ती शॉर्ट कन्फर्म 100% काय आहे? एक्टॉपिक प्रेग्नन्सी आहे. आणि जर तुम्हाला जर युटेराईन सॅकमध्ये काही प्रोडक्ट्स ऑफ कन्सेप्शन दिसत असतील, तर ती काय आहे? युटेराईन प्रेग्नन्सी आहे असं आपण म्हणू शकतो. ॲब्डॉमिनलमध्ये आपल्याला सुरुवातीला दिसत नाही का? कारण ती जेव्हा ॲब्डॉमिनमध्ये जेव्हा आपण जे आहे ते आपण वरच्या साईडने काय करतो? सोनोग्राफीचा जो आहे प्रोब आहे तो आपण वरच्या साईडने असा धरून फिरवत असतो. त्यामुळे जे आहे आपल्याला त्यामध्ये बघायला चान्सेस कमी येतात. पण ट्रान्स व्हाजायनलमध्ये आपण डायरेक्ट सर्व्हिसपर्यंत आपण जे आहे ते एंटर होऊ शकतो. तिथून आपल्याला इझिली जे आहे ते सर्व व्हिज्युअलाइज होऊ शकतं.
म्हणून ऑप्शन ए जो आहे तो ट्रान्स ॲब्डॉमिनल जे अर्ली फेजमध्ये आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही. ट्रान्स व्हाजायनलमध्ये आपल्याला अर्ली फेजमध्ये बघायला मिळतं. डॉपलर अल्ट्रासाउंड जो आहे तो कशामध्ये डॉपलरचा मुळात यूज काय आहे की जे तुमचा ब्लड फ्लो आहे, फॉर एक्झाम्पल इथं ब्लड वेसल ह्या ब्लडमध्ये या वेसलमध्ये ब्लड फ्लो कसा आहे वगैरे हे बघण्यासाठी आपण डॉपलर यूज करतो. ठीक आहे. HC जे आहे त्या प्रेग्नन्सी आहे की नाही हे बघण्यासाठी आपण करतो. ती पण काय नाही कन्फर्मेटरी टेस्ट नाही आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लोकलाइज होतं का HCG मध्ये की बाबा कुठं प्रेग्नन्सी आहे, ॲब्डॉमेनमध्ये आहे का कुठं आहे ते पण कळत नाही, म्हणून HCG पण करू शकत आपण नाही. तर कुठली करतो आपण ट्रान्स व्हाजायनल अल्ट्रासाउंड जे आहे ते आपण करत असतो. हे काय आहे इन्व्हेस्टिगेशन ऑफ चॉईस किंवा काय जे आहे ते मोस्ट डिपेंडेबल किंवा मोस्ट रिलायबल मेथड आहे कशासाठी एक्टॉपिक प्रेग्नन्सी डायग्नोज करण्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. A client has come to the clinic for the first prenatal visit. काय केलेला आहे तो अँटीनॅटल व्हिजिटला आलेला आहे. कुठल्या अँटीनॅटल व्हिजिटला आलेली आहे क्लायंट? पहिल्या अँटीनॅटल व्हिजिटला आलेली आहे तुमच्याकडे. नर्स शुड इन्क्लूड विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट युझिंग ड्रग सेफली ड्युरिंग प्रेग्नन्सी इन हर टीचिंग. मग आता तुम्ही तुमच्याकडे ती काय आहे पहिल्या अँटीनॅटल व्हिजिटला एक मदर आलेली आहे आणि तुम्ही ॲज अ नर्स तिला काय करायचं आहे हेल्थ एज्युकेशन द्यायचं आहे. कशाबद्दल द्यायचं आहे की बाबा ड्रगचा यूज तू सेफली कसा करायला हवास याच्यावर त्या मदरला तुम्हाला काय करायचं आहे हेल्थ एज्युकेशन द्यायला जायचं आहे. आणि हेल्थ एज्युकेशन देत असताना तुम्ही त्या मदरला काय सांगितलं पाहिजे हे तुम्हाला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन दिला तुम्हाला ऑल मेडिकेशन्स आर सेफ आफ्टर यू हॅव रिच द 5th मंथ ऑफ प्रेग्नन्सी. सेकंड ऑप्शन दिला तुम्हाला कन्सल्ट विथ युअर हेल्थ केअर प्रोव्हायडर बिफोर टेकिंग एनी मेडिकेशन. थर्ड ऑप्शन दिला तुम्हाला ड्युरिंग द फर्स्ट 3 months अवॉइड ऑल मेडिकेशन एक्सेप्ट वन्स प्रिस्क्राइब्ड बाय युअर केअर गिव्हर. लास्ट आहे मेडिकेशन दॅट आर अवेलेबल ओव्हर द काउंटर आर सेफ फॉर यू टू यूज इवन अर्ली ऑन. बघा पहिला ऑप्शन तुम्हाला सांगतोय की ऑल मेडिकेशन आर सेफ. तू काय कर बाबा काय कर आणि सेफ कधी आफ्टर यू हॅव रिच द 5th month ऑफ युअर प्रेग्नन्सी. तू काय कर बाबा की 5व्या महिन्यापर्यंत काय कर काय काळजी घ्यायची आहे तर काळजी घे. एकदा तुझे काय 5 महिने झाले की 5व्या महिन्याच्या नंतर तुला कुठल्याही गोळ्या खायचे ते खा, कुठले ड्रग खायचे तर काय प्रॉब्लेम होत नाही असं आपण सांगायचं का तिला? नाही. तर जे ड्रग्ज असतात ते जे आहेत प्रेग्नन्सी लेडीजमध्ये खूप जे आहे ते टेराटोजेनिक असू शकतात. आणि टेराटोजेनिक असणं याचा अर्थ काय की ते जे आहे त्यांच्या बच्चूला म्हणजे काय मदरला अफेक्ट करून जे प्लासेंटल मेम्ब्रेन क्रॉस करून प्लासेंटल बॅरियर क्रॉस करून बेबीमध्ये जातात. बेबीमध्ये जाऊन काय करतात बेबीला साईड इफेक्ट करतात. म्हणून जे आहे ते खूप जे ड्रग्ज आहेत ते टेराटोजेनिक असू शकतात. मग ते तुमच्या फर्स्ट वीकमध्ये आहेत, तुमच्या सेकंड वीकमध्ये आहेत, तुमच्या 37 वीकमध्ये पण तेवढीच टेराटोजेनिक ते आहेत. म्हणून जे आहे ते आपण असं मदरला डायरेक्टली सांगू शकत नाही की बाबा तू काय कर फक्त 5 महिने काय कर जे काही पथ्य पाळायचे तुला पाळ आणि 5व्या महिन्याच्या नंतर कुठलेही पथ्य पाळू नको, तुला जी टॅबलेट्स आवडेल त्या टॅबलेट्स तू खा असं आपण म्हणू शकतो का? तर बिलकुल म्हणू शकत नाही. म्हणून हा ऑप्शन कसा आहे चुकीचा आहे. नंतर सेकंड ऑप्शन म्हणतो बघा कन्सल्ट विथ युअर हेल्थ केअर प्रोव्हायडर बिफोर टेकिंग एनी मेडिकेशन. कुठले पण टॅबलेट जर तुला खायचे असेल तर तू काय कर तुझ्या डॉक्टरांना विचार अगोदर बाबा मी ही टॅबलेट खाऊ का, ठीक आहे, किंवा मला ही टॅबलेट खाल्यानंतर मला काही साईड इफेक्ट होतील का, माझ्या बच्चूला काही साईड इफेक्ट होतील का. तू काय कर अगोदर तुझ्या डॉक्टरांना विचार आणि त्याच्यानंतर तू खाऊ शकतेस. ठीक आहे. त्यानंतर थर्ड ऑप्शन काय म्हणतो ड्युरिंग द फर्स्ट 3 months अवॉइड ऑल मेडिकेशन्स एक्सेप्ट वन प्रिस्क्राइब्ड बाय युअर केअर गिव्हर. ठीक आहे. पहिल्या 3 महिन्यापर्यंत तू काय कर जे काय आहे ते मेडिकेशन जे आहे ते तुझ्या डॉक्टरांनी जेवढे सांगितले तेवढेच खायचे, आगाऊ कुठलेही मेडिकेशन खायचे नाही. त्याच्यानंतर मग तू बघ. ठीक आहे. असं आपण म्हणू शकतो का? नाही. तर तुला फक्त पहिल्या 3 महिन्यातच नाहीये एवढं ते खूप इम्पॉर्टंट आहे. पहिल्या 3 महिने जे आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे का? कारण त्याच्यामध्ये ऑर्गॅनोजेनेसिस होत असतं. कॅन्जेनाटल जे काही ॲबनॉर्मॅलिटीज होतात त्या पहिल्या 3 महिन्यामध्येच होत असतात. तरी पण पहिल्या 3 महिन्यामध्येच नाही तर तिने काय करायला पाहिजे टिल द एंड ऑफ द प्रेग्नन्सी काय करायला पाहिजे जे आहे ते टॅबलेट्स वगैरे जे आहे ते खाताना काय केले पाहिजे डॉक्टरला कन्सल्ट केलंच पाहिजे. आणि त्यानंतर काय म्हटलं बघा अवॉइड ऑल मेडिकेशन्स एक्सेप्ट वन प्रिस्क्राइब बाय केअर गिव्हर. म्हणजे काय करायचं तुला जेवढे डॉक्टरांनी टॅबलेट्स दिले आहेत तेवढ्याच खायच्या, त्याच्या सोडून दुसऱ्या कुठल्याही टॅबलेट तू खायच्या नाही. असं जर आपण म्हटलं तर ते काय होऊ शकतं चुकीचं होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल तिला काही दिवसानंतर दुसरा काहीतरी एखादा आजार डिटेक्ट झाला त्यानंतर तिला जर त्या टॅबलेट सुरू करायचे असतील तर ती काय म्हणेल त्या डॉक्टरांना नाही मला त्या नर्सने सांगितलं होतं की तू काय कर आता जे तुला फक्त ही आयर्न फोलिक ऍसिडची टॅबलेट चालू आहे ना तू फक्त एवढीच खायचेस. ह्या आयर्न फोलिक ऍसिडच्या टॅबलेट सोडून तू दुसऱ्या कुठल्याही खायच्या नाहीत. अरे बाबा पण तिला आता हायपरएमेसिस ग्रॅव्हिडेरियम झाले ना, मग तिला आता द्यायला पाहिजे ना अँटी एमिटिक. मग तुम्ही तर नाही तुमच्या तर नर्सने सांगितले मला हे आयर्न आणि फोलिक ऍसिड सोडून कुठलीही घ्यायची नाहीये. ठीक.
तर याच्यामध्ये काय होऊ शकत नाही, आपण असं एक जे आहे स्टेटमेंट असं देऊ शकत नाही की बाबा तू कुठल्याच मेडिकेशन्स खाऊ नको एक्सेप्ट काय नाही आहेत जे आता दिले त्या. का? कारण तिला भविष्यात जे आहे ते दुसऱ्या टॅबलेटची पण गरज पडू शकते. ठीक आहे, आपण याच्यामध्ये मग बेबी आणि मदर ह्या दोघांचं हित बघून आपण काय करू शकतो, नंतर टॅबलेट्स वगैरे चेंज करू शकतो. पण आपण असं इन जनरल एक स्टेटमेंट तिला देऊ शकत नाही की तू बाबा 3 महिन्यांपर्यंतच काय कर, तुझ्या डॉक्टरांनी दिलेल्या टॅबलेट्स खा आणि त्याच्यानंतर तू कुठल्याही टॅबलेट्स जे आहेत ते खाऊ नको, असं आपण इन जनरल काय करू शकत नाही, स्टेटमेंट देऊ शकत नाही. लास्ट ऑप्शन काय म्हणतो बघा, मेडिकेशन दॅट आर अवेलेबल ओव्हर द काउंटर आर सेफ फॉर यू टू यूज. बिलकुल नाही, ओव्हर द काउंटर जे मेडिकेशन आहे ते बिलकुल द्यायचं नाहीये. का? कारण ओव्हर द काउंटर जे मेडिकेशन असतात त्यांची ऑटोनॉमी कोणीही घेत नाही, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोणीही घेत नाही. म्हणून त्यांनी काय करायला पाहिजे, हे जे ड्रग्ज आहे ते कंझ्युम नाही करायला पाहिजे. ते टेराटोजेनिक असू शकतात किंवा ते मदर आणि बेबी या दोघांसाठी पण हार्मफुल असू शकतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा तिला काय करायचं असेल, मेडिकेशन घ्यायचं असेल तर कन्सल्ट विथ युअर हेल्थ केअर प्रोव्हायडर बिफोर टेकिंग एनी मेडिकेशन. हे काय आपल्याला मोर करेक्ट वाटते, म्हणून ऑप्शन बी काय असणार आहे, ते करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Combined duration of first stage and second stage of labor is more than the arbitrary time limit of 18 hours is known as. आपल्याला फर्स्ट ऑप्शन दिला आहे ऑब्स्ट्रक्टेड लेबर, सेकंड दिला आपल्याला प्रेसिपिटेट लेबर, थर्ड दिला आपल्याला प्रोलॉंग लेबर आणि लास्ट दिला आपल्याला प्रीमॅच्युअर लेबर. आपल्याला क्वेश्चन मध्ये सांगितलं आहे की फर्स्ट स्टेज ऑफ लेबर आणि सेकंड स्टेज ऑफ लेबर मिळून जर 18 तास किंवा त्यापेक्षा जास्त टाइम लागत असेल तर त्याला काय म्हणायचं. पहिला ऑप्शन दिलेला आहे ऑब्स्ट्रक्टेड लेबर, सेकंड दिला आहे प्रेसिपिटेट लेबर, थर्ड दिला आहे प्रोलॉंग लेबर आणि लास्ट दिला आहे प्रीमॅच्युअर लेबर. तर बघा, ऑब्स्ट्रक्टेड लेबर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तिथं प्रॉब्लेम काय असतो, ऑब्स्ट्रक्टेड लेबरमध्ये जो आहे तो प्रॉब्लेम असतो तो म्हणजे कशामध्ये असतो, पॅसेज आणि पॅसेंजर मध्ये प्रॉब्लेम असतो. आणि याच्यामध्ये ऑब्स्ट्रक्शन जे आहे ते कसं असतं, फिजिकल असतं. ऑब्स्ट्रक्शन कसं असतं, फिजिकल ऑब्स्ट्रक्शन असतं. मग हे फिजिकल ऑब्स्ट्रक्शन जे आहे ते एकतर पॅसेजच्या फॉर्ममध्ये असू शकतं, कशाच्या फॉर्ममध्ये असू शकतं, पॅसेजच्या फॉर्ममध्ये असू शकतं आणि कशाच्या असू शकतं, पॅसेंजरच्या. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा ऑब्स्ट्रक्टेड लेबर म्हणतो आपण, तर ऑब्स्ट्रक्टेड लेबरमध्ये ऑब्स्ट्रक्शन हे कसं असतं, फिजिकल असतं. याच्यामध्ये जे काही मॅटर्नल युटेराइन कॉन्ट्रॅक्शन असतात, मॅटर्नल युटेराइन कॉन्ट्रॅक्शन्स जे असतात ते नॉर्मल असतात. ते कसे असतात, नॉर्मल असतात. कसे असतात, नॉर्मल असतात. हे लिहून ठेवा, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ऑब्स्ट्रक्टेड लेबरमध्ये मॅटर्नल युटेराइन कॉन्ट्रॅक्शन नॉर्मल असतात. प्रॉब्लेम असतो एकतर पॅसेजमध्ये किंवा पॅसेंजरमध्ये. आता पॅसेज म्हणजे कुठला, तुमच्या युटरस पासून वजायनाची जी ओपनिंग आहे तिथपर्यंतचा रस्ता म्हणजे पॅसेज. पॅसेंजर कोण, जो फिटस आहे तो. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो, पॅसेज आणि पॅसेंजर म्हणतो. मग या दोघांच्या रस्त्यामध्ये या दोघांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आल्यामुळे फिटस जो आहे तुमचा बाहेर येत नाहीये, त्याला बाहेर यायला 18 तासापेक्षा जास्त वेळ लागत आहे, फर्स्ट आणि सेकंड स्टेज दोन्ही मिळून. तर त्याला आपण काय म्हणायचं आहे, ऑब्स्ट्रक्टेड लेबर म्हणायचं आहे. मग पॅसेज जो आहे त्या पॅसेजमध्ये काय काय प्रॉब्लेम असू शकतात. पॅसेजमध्ये ते मदर जे आहे त्या मदरला सीपीडी असू शकते, पेल्विक डिस्प्रपोर्शनस असू शकतं तिला, किंवा तिला जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये एखादा ट्यूमर असू शकतो. ठीक आहे, एखादा ट्यूमर आहे आणि या ट्यूमरमुळे काय केलंय, रस्ता ब्लॉक केलेला आहे. ठीक आहे, त्याच्याबरोबर इथं काय असू शकतं, एखाद्या मदरला काय असू शकतं, प्रोलॅप्स असू शकतो. ठीक आहे, कशाचा आपण काय असू शकतो, प्रोलॅप्स असू शकतो, टिश्यू प्रोलॅप्स असू शकतो, त्यानंतर तुमचा अंबलिकल प्रोलॅप्स असू शकतो. ठीक आहे, प्लासेंटल प्रोलॅप्स असू शकतो, कुठला पण प्रोलॅप्स असू शकतो, टिश्यू पण प्रोलॅप्स असू शकतो, न्यूट्राइन प्रोलॅप्स पण असू शकतो. ठीक आहे, या प्रोलॅप्समुळे काय होत नाही, त्याचं व्यवस्थित जे आहे तो पॅसेज क्लिअर होत नाही आहे. ठीक आहे, पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय, मॅटर्नल युटेराइन कॉन्ट्रॅक्शन जसेच्या तसे चांगले आहेत, गुड आहेत. ज्या ठिकाणी असायला पाहिजे तेवढ्या मात्रेमध्ये ते, तेवढ्या फ्रिक्वेन्सीमध्ये, तेवढ्या ड्युरेशनमध्ये, तेवढ्या फोर्सने ते आहेत. मग आता प्रॉब्लेम आहे पॅसेंजरमध्ये आणि पॅसेंजरमध्ये. पॅसेंजरमध्ये आपण बघितलं की सीपीडी असू शकतो, ट्यूमर असू शकतात, प्रोलॅप्स असू शकतात. तर पॅसेंजरमध्ये काय प्रॉब्लेम असू शकतात बघा, एक तो तुमचा पॅसेंजर जे आहे त्याची लाय काय असू शकते, ट्रान्सवर्स असू शकते. काय असू शकते, त्याची लाय लाय असू शकते. काय असू शकते, ट्रान्सवर्स लाय असू शकते. माल पोझिशन असू शकते. काय असू शकते, माल पोझिशन असू शकते. त्यानंतर काय असू शकतं, माल प्रेझेंटेशन असू शकतं. त्यानंतर असू शकतं मॅक्रोसेफॅली असू शकतं. हायड्रोसेफॅलस असू शकतं. असू शकतं. त्यानंतर ट्विन्स असू शकतात आणि कसे, लॉक्ड ट्विन्स. मोस्ट इम्पॉर्टंट काय, लॉक्ड ट्विन्स. त्याच्यामुळे काय होऊ शकतं, तुमचं जे लेबर आहे ते कसं होऊ शकतं, प्रोलॉंग लेबर होऊ शकतं. आणि प्रोलॉंग लेबर जेव्हा होतं, प्रोलॉंग लेबरचे पण काय आहेत, खूप सारे कॉम्प्लिकेशन असू शकतात. आता तुमचं मदरचं काय, युटराइन कॉन्ट्रॅक्शन आता नॉर्मल आहे, पण ते असं 18 तासपर्यंत त्याच फ्रिक्वेन्सीने, त्याच फोर्सने मदरचे युटराइन कॉन्ट्रॅक्शन येणार आहेत का, नाही का. युटरस पण काय बाबा, ते पण एक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा पार्ट आहे, तो एक काय ऑर्गन आहे, तो पण कधी ना कधीतरी थकणार आहे. 18 तास जर तुम्ही त्याला कॉन्ट्रॅक्ट करायला सांगणार तर ते कॉन्ट्रॅक्ट करणार आहे का. एक वेळ येईल की बाबा नाही, आता मी नाही
कॉन्ट्रॅक्ट करणार म्हणणार आणि तो थंड बसणार, आणि तो जर थंड बसला तर तुमची मदर जाणार कशामध्ये, PPH मध्ये, पोस्ट पार्टम हिमोरेज मध्ये जाणार, आणि मदर जाणार शॉक मध्ये, आणि तिथे डेथ पण होऊ शकते. पोस्ट पार्टम हिमोरेज हा एवढा डेंजरस प्रकार आहे त्यामुळे डायरेक्ट मदरची डेथ होते. कारण जेव्हा तुमच्याकडे बघा मदर येते तुमच्याकडे, जेव्हा मदर एकदम टकाटक असते, ओके असते, नातेवाईकांना पण काय वाटतं आता की बाबा नातेवाईकांमध्ये वेगळीच खुशी असते की आता काय चालली आहे, ती आज चालली आहे, एक बेबी होणार आहे, घरामध्ये कोणतरी एक नवीन पाहुणा येणार आहे, सगळं वातावरण खुश आहे, सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, मदरला अगोदर कुठलाही प्रॉब्लेम नाही, सगळ्या ANC विजिटमध्ये तिचे सगळे USG नॉर्मल, सगळ्या ब्लड टेस्ट नॉर्मल, आता पण तुम्ही जे सगळ्या काय टेस्ट केल्या ते सगळं व्यवस्थित. मदरला तुम्ही लेबर रूम मध्ये घेतलेला आहे, मदर प्रोलॉंग लेबरची निघालेली आहे, 18 तास झाले तुम्ही सांगताय की हा होते, होईल डिलिव्हरी असं तुम्ही सांगताय, सगळं व्यवस्थित चाललंय. अचानक तुमचं थर्ड स्टेज ऑफ लेबर मध्ये काय झाले आहे, मदर गेलेली आहे PPH मध्ये, सिव्हिअर ब्लड लॉस, सगळं मदर शॉक मध्ये गेली, हायपोटेन्शन झालं, त्याच्यानंतर मदरची पल्स लागेना, BP लागेना, काहीच लागेना, मदर तिथे डेथ झालेली आहे. नातेवाईकांचा सर्व दोष तुमच्यावर, आमची मुलगी किंवा आमची सून, माझी बायको, सगळं व्यवस्थित होतं, पायी चालत आली, सगळं व्यवस्थित होतं, आतापर्यंत सगळं सोनोग्राफीमध्ये तुम्ही सगळं नॉर्मल म्हटलात, सगळ्या ब्लड टेस्टमध्ये तुम्ही डॉक्टर नॉर्मल म्हटलात, आणि आता तुम्हीच डॉक्टर म्हणताय की मदर PPH मध्ये गेली, मग PPH मध्ये गेली तर रक्तस्राव झालाच कसा काय, म्हणजे तुमच्यातूनच काहीतरी चूक झालेली आहे, तुम्हीच काहीतरी एखादी चुकीची आर्टरी किंवा चुकीची वेन कट केला आणि त्याच्यामुळे रक्तचा स्त्राव झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला जे आहे ते नातेवाईकाच्या रोषाला सामोरं जावं लागतं. तर याच्यामध्ये चूक कोणाची आहे, याच्यामध्ये चूक आपली पण आहे का, कारण आपण काय केलं नाही, लोकांना प्रॉपरली एज्युकेट केलेलं नाही आहे बाबा की हा जो एक असतो PPH नावाचा एक आजार असतो, हा कुणाला पण होऊ शकतो, तो पूर्णपणे अनप्रेडिक्टेबल आहे, सर्व काही नॉर्मल असताना पण होऊ शकतं. हे जे आहे ते जोपर्यंत आपण ऍज अ फील्ड वर्कर म्हणून, ऍज अ तुम्ही CHO म्हणून जेव्हा जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही सगळ्या लोकांना की बाबा हे असं होऊ शकतं, हे फक्त जे आहे ते डॉक्टर किंवा जे काही फील्डमध्ये काम म्हणजे हॉस्पिटलमध्ये काम करणारे जे नर्सेस आहेत, जे मिडवायफरी करणार आहेत, जे की ऍक्च्युअल डिलिव्हरी करणार आहेत, ते जास्त हेल्थ एज्युकेशन देऊ शकत नाहीत, पण जे फील्डमध्ये लोक असतात त्यांच्याकडे खूप जास्त चान्स असतो की त्यांनी हेल्थ एज्युकेशन द्यावं, आणि त्यांनी जर प्रॉपर हेल्थ एज्युकेशन दिलं तर जी हॉस्पिटलमध्ये काम करणारे नर्सेस असतात त्यांना हेल्थ एज्युकेशन द्यायची एवढी जास्त गरज पडत नाही का, कारण त्यांना जे आहे ते पार्टली सर्व माहित असतं. मग थोडंसं काही ऍडव्हान्स असतील, थोड्याशा काही गोष्टी असतील, थोड्याशा स्पेसिफिक ज्या गोष्टी आहेत त्या आपण नंतर सांगू शकतो, पण जे काही जनरल टर्म्स आहेत PPH सारख्या वगैरे किंवा अॅनिमिया सारख्या प्रेग्नन्सी मधल्या, ह्या जनरल टर्म्स बद्दल जे आहे ते नॉलेज देणं हे आपली जबाबदारी आहे. आणि याच्यामुळे काय होतं, लोकांमध्ये एक अवेअरनेस होतो, बाबा हा PPH सारखी कंडिशन असते, ते कुणामध्ये पण होऊ शकते, याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये कुणाची चूक नसते, आणि त्याच्यामुळे काय होईल, बाबा आपलाच जे लोकांचा रोष आहे ते कमी होईल. आता तर काय झालंय की लोकांना विश्वासच राहिला नाही, की जेव्हा अगोदर म्हणायचे ना की डॉक्टर देव असतात वगैरे, पण आता ते लोक जे मानत नाहीत, लोकांना आता काय वाटतं की फक्त हे सगळं काय झालं, फक्त पैसे कमवायचं साधन झालेलं आहे, आता ते त्यामुळे काय विश्वास राहिलेला नाही आहे. त्यानंतर बघा सेकंड ऑप्शन काय म्हणतो आपल्याला, बॅक टू द टॉपिक, चला, प्रिसिपिटेट लेबर मध्ये नावामध्येच काय आहे की तुमचा जो लेबर आहे याच्यामध्ये काय होतं, तुमची फर्स्ट स्टेज प्रिसिपिटेटेड लेबर मध्ये काय होतं, फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेज ह्या दोन्ही मिळून काय होतात, लेस दॅन 3 आवर्स मध्ये कंप्लीट होतात. लेस दॅन 3 आवर्स मध्ये काय होतात, कंप्लीट होतात. अरे मग सर आता चांगलं आहे ना, तुम्ही तर आता म्हणलात की काय बाबा 18 तास त्या मदरला पेन होतंय, 18 तास युटराइन कॉन्ट्रॅक्शन होतं, युटरस ठपतंय वगैरे, मग हे तर बरं आहे, मस्त तुमचं काय फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेज दोन्ही पण जे आहे फक्त आणि फक्त 3 तासामध्ये कमी होते. 3 तासामध्ये कमी झाल्यामुळे एक तर तुमचा फायदा काय बाबा, लवकर होते सगळं काही. दुसरा फायदा काय की मदरला पेन कमी होते. तुमच्या मदरला तुम्ही जर 10 12 तास पेन देताय, त्यापेक्षा हे बरं आहे ना, काय होते ते 3 तासामध्ये एकदाच होऊ द्या आणि विषय संपला, बेबी आउट, सगळेजण चिल, सगळेजण खुश. पण तसं आहे का, तसं नाही आहे. जेव्हा तुमचं लेबर जे आहे ते प्रेसिपिटेट होतं तेव्हा काय होऊ शकतं, हे लेबर जे आहे ते जेवढं ज्या डिसेंट जे आहे तुमच्या बेबीची डिसेंट जे आहे त्या स्पीडनं होण्यापेक्षा तिचं काय होते, फास्ट होते. आणि असं झाल्यामुळे काय होऊ शकतं, एक तुमची जी मदर आहे त्या मदरला पण कॉम्प्लिकेशन होतं, आणि जो फिटस आहे त्या फिटसला पण काय होतात, कॉम्प्लिकेशन होतात. फिटसला कॉम्प्लिकेशन काय होऊ शकतं, फिटरला इंजुरी होऊ शकतात. ठीक आहे, हेड इंजुरी वगैरे त्या फिटसमध्ये बघायला मिळू शकतं आपल्याला. टीयर्स आणि लॅसरेशन कशामध्ये येतात, मदरमध्ये येतात. टीयर्स आणि लॅसरेशन ज्या मदरमध्ये काय बघायला मिळतं, आपल्याला वजायनल टीयर बघायला मिळू शकतं, त्यानंतर पेरिनियल टीयर बघायला मिळू शकतं. ठीक आहे, हे सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला बघायला मिळू शकतात. त्यानंतर मदर जे आहे ते कशामध्ये जाऊ शकते, या कंडिशनमध्ये पण PPH मध्ये जाऊ शकते का, कारण जे तुमचं जे होत आहे काय, प्रेसिपिटेट लेबर होत आहे, याचा अर्थ काय, युटराइन कॉन्ट्रॅक्शन काय खूप जास्त स्ट्रॉंग आहेत, आणि युटराइन कॉन्ट्रॅक्शन खूप जास्त स्ट्रॉंग झाल्यामुळे थोड्याच वर्षामध्ये काय होणार, ते युटेराइन इनर्शियामध्ये जाणार. कशामध्ये जाणार, युटेराइन इनर्शियामध्ये जाणार. आणि युटेराइन इनर्शियामध्ये गेल्याच्या नंतर काय होते, टोन लॉस होते. टोन लॉस झाल्यामुळे काय होणार, मदर परत PPH मध्ये जाणार, आणि परत जे आहे ते मदर तेवढ्याच ती सिव्हिअरिटी रिस्क मध्ये असू शकते. म्हणून प्रेसिपिटेट लेबर पण चांगलं नाहीये, प्रोलॉंग लेबर पण चांगलं नाही आहे. चला, नेक्स्ट ऑप्शन काय दिला त्यांनी दिलाय लास्ट ऑप्शन कुठला, प्रिसिपिटेट झाला, त्यानंतर प्रोलॉंग लेबर. ठीक आहे, प्रोलॉंग लेबर
ऑब्स्ट्रक्टिव्ह लेबर बघितलं आपण, प्रेसिपिटेटेड लेबर बघितलं आपण आणि प्रोलॉंग लेबर. बघा प्रोलॉंग लेबर आणि प्रोलॉंग लेबरमध्ये काय होतं बघूया आपण. प्रोलॉंग लेबरमध्ये काय होतं बघा, तुमची फर्स्ट फेज आणि जी सेकंड फेज आहे, ही दोन्ही मिळून काय होते, मोर दॅन 18 आवर्स. काय लागतं त्याला, मोर दॅन 18 आवर्स लागतात. पण याच्यामध्ये जे आहे तो प्रॉब्लेम कशामध्ये आहे बघा, याच्यामध्ये प्रोलॉंग लेबरमध्ये प्रॉब्लेम कशामध्ये असू शकतो. एक तर तुमचा प्रॉब्लेम आहे पॉवरमध्ये, एक तर तुमचा प्रॉब्लेम आहे पॉवरमध्ये, एक तर तुमचा प्रॉब्लेम आहे पॅसेजमध्ये, आणि एक आहे तुमचा प्रॉब्लेम पॅसेंजरमध्ये. आता मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की जे काही ऑब्स्ट्रक्टेड लेबर आहे तो आणि प्रोलॉंग लेबर आहे तो, दोघांमध्ये एकच गोष्ट वेगळी आहे, ती म्हणजे ऑब्स्ट्रक्टेड लेबरमध्ये मॅटर्नल युटेराइन कॉन्ट्रॅक्शन नॉर्मल असतात, प्रोलॉंग लेबरमध्ये मॅटर्नल युटेराइन कॉन्ट्रॅक्शन बरोबर नसतात. हा एकच फरक आहे. ठीक आहे. दुसरा फरक तो म्हणजे प्रोलॉंग लेबर जे आहे ते काय ब्रॉड टर्म आहे, म्हणजे कुठल्याही कारणामुळे काय झालं असेल, तुमचं लेबर जे आहे फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेज 18 तासापेक्षा जास्त झाले असेल, त्याला आपण म्हणतो प्रोलॉंग लेबर. पण ऑब्स्ट्रक्शन लेबरमध्ये काय बघतो आपण, फक्त आणि फक्त फिजिकल काय झालंय, ऑब्स्ट्रक्शन आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण बघितलं की पॉवरमध्ये प्रॉब्लेम असतो. पॉवरमध्ये प्रॉब्लेम म्हणजे कुणाचा पॉवर, तर युटरसचा पॉवर. युटरसचा पॉवर काय असतो की तो काय करतो, बेबीला डिसेंड करण्यासाठी मदत करतो. त्याच आपण काय म्हणतो, युटेराइन कॉन्ट्रॅक्शन म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये तुमचा प्रॉब्लेम कशामध्ये आहे, कॉन्ट्रॅक्शन मध्ये प्रॉब्लेम आहे, कॉन्ट्रॅक्शन नॉर्मल नाही आहेत, जे की ऑब्स्ट्रक्टेड लेबरमध्ये नॉर्मल कॉन्ट्रॅक्शन होते. ठीक आहे. इथपर्यंत कोणाला प्रॉब्लेम नाही. आता तुमचा पॅसेजमध्ये काय प्रॉब्लेम असू शकतो, सेम जेच आपण कशामध्ये सांगितलं, ऑब्स्ट्रक्टिव्ह लेबरमध्ये सांगितले. काय असू शकतं, तुमच्या पॅसेजमध्ये सीपीडी असू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपण काय सांगितलं होतं, सीपीडी असू शकते, त्यानंतर ट्यूमर असू शकतात, त्यानंतर प्रोलॅप्स असू शकतं. ह्या सर्व गोष्टी तुमच्या पॅसेजमध्ये असू शकतात. त्यानंतर तुमचा जो पॅसेंजर आहे, पॅसेंजरमध्ये काय असू शकतं, मॅक्रोसेफेली असू शकतो, मॅक्रोझोमिक बेबी असू शकतो, त्यानंतर कंजेनिटल मालफॉर्मेशन असू शकतात, माल प्रेझेंटेशन असू शकतात, माल पोझिशन असू शकतात. हे जे काय तुमच्या पॅसेंजरचे प्रॉब्लेम झाले. तर आता आपण बघितलं, आपण कुठलं, जो प्रोलॉंग लेबर आहे त्याच्यामध्ये काय होतं, 18 तासापेक्षा जास्त तुमचं फर्स्ट आणि सेकंड जे आहे ते स्टेज ऑफ लेबर मिळून होतं. मग तुमचा प्रॉब्लेम कशामध्ये असू शकतो, पॉवरमध्ये असू शकतो, पॅसेजमध्ये असू शकतो आणि पॅसेंजरमध्ये असू शकतो. पॉवरमध्ये काय असू शकतो, तुमची पॉवर कमी झालेली आहे, किंवा जी मदर आहे तिचं मदर काय करत नाही, व्यवस्थित बिअर डाऊन करत नाही. ते कशामध्ये बघतो आपण, सेकंड स्टेजमध्ये. ठीक आहे. सेकंड स्टेजमध्ये आहे ती मदरने काय करायला पाहिजे, प्रॉपर बिअर डाऊन करायला पाहिजे. फर्स्ट स्टेज कुठली आपली, स्टार्ट ऑफ लेबर पेन टू कधीपर्यंत, फुल डायलेटेशन ऑफ सर्विक्स. म्हणजे एकदा सर्व्हिस डायलेटेशन झालं फुल, तर सेकंड स्टेज सुरू होते. सेकंड स्टेज मध्ये मदरने काय करायला पाहिजे, बिअर डाऊन करायला पाहिजे. आणि जर मदर व्यवस्थित बिअर डाऊन तिचे व्यवस्थित होत नसेल, तरी पण काय होऊ शकतं, लेबर जे आहे ते प्रोलॉंग होऊ शकतो. हे पण काय होऊ शकतं, त्याच्यामध्ये एक पॉईंट असू शकतो. चला, त्यानंतर लास्ट ऑप्शन काय म्हणतो, प्री मॅच्युअर लेबर. प्री मॅच्युअर लेबर म्हणजे काय, जे की प्रेग्नन्सी जे आहे ते कधी 37 वीक मध्ये काय व्हायला पाहिजे, एंड व्हायला पाहिजे. तर 37 वीकच्या अगोदरच एंड होत असेल तर आपण काय म्हणतो, प्री मॅच्युअर लेबर असं आपण म्हणतो. तर आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलं आहे की फर्स्ट आणि सेकंड जी स्टेज आहे ती काय होत आहे, मोर दॅन जर 18 आवर्स होत असेल त्याला आपण काय म्हणायचं, एक तर तुम्ही त्याला ऑब्स्ट्रक्टेड लेबर म्हणू शकता किंवा त्याला प्रोलॉंग लेबर म्हणू शकता. पण आता याच्यामध्ये आपल्याला जे आहे ते फिजिकल ऑब्स्ट्रक्शन किंवा ऑब्स्ट्रक्टेड लेबर बद्दल काही आपल्याला सांगितलं आहे, त्याची ब्रॉड टर्म आहे कुठली, प्रोलॉंग लेबर. ती काय असणार आहे, आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. बघा, ऑब्स्ट्रक्टेड लेबर आणि प्रोलॉंग लेबर मध्ये फक्त एक गोष्ट वेगळी आहे, ती म्हणजे तुमचं मॅटर्नल युटेराइन कॉन्ट्रॅक्शन. म्हणून मी 10 वेळा मॅटर्नल युटेराइन कॉन्ट्रॅक्शन ह्याच्यासाठी सांगतोय, कारण ऑब्स्ट्रक्टेड लेबर मध्ये मॅटर्नल युटेराइन कॉन्ट्रॅक्शन हे नॉर्मल असतात, पण प्रोलॉंग लेबर मध्ये हे नॉर्मल नसतात. प्रोलॉंग लेबर मध्ये प्रॉब्लेम असतो पॉवर, पॅसेज आणि पॅसेंजर मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Which among the following, काय म्हणतं बघा, which among the following is the correct way to administer nitroglycerin for chest pain? काय द्यायचं आहे पेशंटला, एनटीजी द्यायची आहे, आणि कुठल्या वेळेने द्यायला पाहिजे हे आपल्याला विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन सांगितलं मला, 1 टॅबलेट ऑर स्प्रे एव्हरी 3 मिनिट्स अप टू 5 टाइम्स, देन ड्राईव्ह युअर सेल्फ टू द ER. म्हणजे काय करायचं, तुम्ही एक टॅबलेट किंवा स्प्रे काय करायचा आहे, 3 वेळा काय करायचा आहे, मारायचा आहे, आणि मारल्याच्या नंतर कधी 5 मिनिटापर्यंत मारायचा, कधी 5 वेळेपर्यंत मारायचा आहे, आणि काय करायचं नंतर स्वतःच आपण काय करायचे, गाडी काढायची आणि कुठे जायचं आहे, इमर्जन्सी रूममध्ये जायचं आहे. बघा, आपण एनटीजी, मुळात तर आपण एनटीजी मध्ये काय हे आपण पहिले बघायला पाहिजे. बघा, एनटीजी काय आहे, एनटीजी आहे एक व्हॅसोडायलेटर. काय आहे, व्हॅसोडायलेटर आहे. व्हॅसोडायलेटर आहे, आणि व्हॅसोडायलेटर मध्ये पण जर स्पेसिफिकली बोलायचं झालं, हे तुम्हाला आता थोडंसं डीप मध्ये जातो थोडंसं. हे काय आहे, व्हिनो डायलेशन जास्त करतं. हे काय करतं, व्हिनो डायलेशन करतं, रादर दॅन आर्टरी. आर्टरीपेक्षा काय करतं, जे तुमच्या वेन्स आहेत त्या वेन्सला जास्त प्रकारे डायलेट करतं. याच्यामुळे होतं काय, की तुमचा प्रीलोड कमी होतो. थोडंसं थोडंसं समजून घ्या. काय होतं, प्रीलोड काय होतं याच्यामध्ये कमी होतो, आणि जेव्हा प्रीलोड कमी होतो तेव्हा काय होतं, मायोकार्डियल ऑक्सिजनचं कंझम्पशन आहे, मायोकार्डियल O2 जे काही कंझम्पशन आहे
ते काय होतं, कमी होतं. ठीक आहे. आता आपण हा एनटीजी देतो कशासाठी? आपण देतो अंजायनासाठी. ठीक आहे, अंजायनासाठी. अंजायना कधी होतो? जेव्हा काय होतो? इश्चेमिया होतो. काय होतो? जेव्हा इश्चेमिया होतो. इश्चेमिया म्हणजे काय? O2 जेव्हा सप्लाय काय होतो? कमी होतो तेव्हा. O2 सप्लाय काय होतो? जेव्हा कमी होतो तेव्हा काय होतं? इश्चेमिया होतो आणि इश्चेमिया झाल्यामुळे काय होतं? पेन होतं. ठीक आहे. मग ह्या पेनला कमी करण्यासाठी आपण काय करतो? व्हॅसोडायलेट करणारा एक ड्रग देतो. तर आपण काय म्हणतो? एनटीजी म्हणतो, नायट्रोग्लिसरीन. आता नायट्रोग्लिसरीन आपण दिला. नायट्रोग्लिसरीन दिल्यामुळे काय होतं? तुमचा प्रीलोड कमी होतो आणि मायओकार्डियल ऑक्सिजन कन्झम्पशन कमी होतं. कन्झम्पशन कमी झाल्यामुळे तुमच्या ऑक्सिजनची डिमांड कमी झालेली आहे. सप्लायला आपण काय केलं आहे का? सप्लायला आपण आता सध्या काय केलं नाही. आपण काय केलं? फक्त प्रीलोड कमी केलेलं आहे. ठीक आहे. प्रीलोड कमी केल्यामुळे आपण सप्लाय जायचं काय प्रॉब्लेम आहे का? नाही आहे. मग आपण काय केलं आहे? आपण काय केलं? डिमांडच कमी केली. मग जरी तुमचा सप्लाय कमी झाला तरी पण तुम्ही डिमांड कमी केली. पहिली गोष्ट तुम्ही काय केली? डिमांड कमी केली. त्यानंतर सेकंड काय केलं बघा, तुम्ही डायलेशन केलं. आता तुमचं जे काही इश्चेमिया आहे ते कशामुळे झालं असेल, तर व्हॅसोकन्स्ट्रिक्शनमुळे झालं असेल, कुठल्या तरी पार्टला व्यवस्थित ब्लड सप्लाय पोहोचत नाही आहे. मग तुम्ही काय केलं? त्या व्हेसलला थोडंसं डायलेट केलं. म्हणून काय झालं? तुमचा O2चा म्हणजे ब्लडचा सप्लाय व्यवस्थित झाला. ब्लडचा सप्लाय व्यवस्थित झाला याचा अर्थ तुमचा O2चा सप्लाय पण काय झाला? व्यवस्थित झाला. म्हणजे तुम्ही दुसरी गोष्ट ही पण केली. एक तर पहिली गोष्ट तुम्ही केली ती म्हणजे तुम्ही काय केलं? कन्झम्पशनच कमी करून टाकलं. तुम्ही डिमांडच कमी केली ऑक्सिजनची. दुसरी गोष्ट तुम्ही केली ती म्हणजे काय केलं? O2चा सप्लाय पण वाढवला. जेणेकरून काय झालं? तुमचं जे पेन आहे ते काय होतं? लगेच सबसाईड होऊन जातं. ठीक आहे. मग हे जे तुमची एनटीजी टॅबलेट आहे याच्याबद्दल तुम्हाला अजून काय विचारू शकते, म्हणजे तुमची एनटीजी टॅबलेट आहे ती घ्यायची कशी? एनटीजी टॅबलेट आपण घेताना ती कशी घ्यायची असते? सबलिंग्युअल घ्यायची असते का? कारण आपल्याला इमिडिएट इफेक्ट पाहिजे असतो म्हणून आपण काय करतो? सबलिंग्युअल जे आहे ते आपण टॅबलेट घेऊ शकतो. ती टॅबलेट आहे ती कशी घ्यायची असते? एव्हरी 5 मिनिटाला, प्रत्येक 5 मिनिटाला, एव्हरी 5 मिनिटाला आपण किती घ्यायच्यात? एक टॅबलेट घ्यायची. ठीक आहे. हे काय करायचं? पेन होते तुम्हाला, टॅबलेट घेतली, 5 मिनिट वेट करायचा. पेन आहे का अजून? आहे. जर अजून पेन आहे, जर अजून पेन आहे तर काय करायचं? परत एक टॅबलेट घ्यायची. जर पेन नाही आहे तर बस, काही विषय नाही. त्यानंतर परत काय करायचं आहे? येस ऑर नो. पेन होत आहे, परत एक टॅबलेट घ्यायची. नो असेल, काही टेन्शन नाही, नो प्रॉब्लेम, तुम्ही तुमच्या कामाला लागू शकता. परत आता ही टॅबलेट खायच्यानंतर काय करायचं आहे? 5 मिनिट वेट करायचं आहे. ही टॅबलेट खायच्यानंतर परत 5 मिनिट केले, पेन होतंय का? येस किंवा नो. जर नाही होत असेल तर काय प्रॉब्लेम नाही, कामाला लागा. जर इथं जर तुम्हाला पेन होत असेल, 3 टॅबलेट खाऊन जर तुम्हाला पेन होत असेल तर तिसऱ्या टॅबलेट खायची आणि काय करायचं आहे? इमर्जन्सीला फोन करायचा आहे. काय करायचं आहे? इमर्जन्सीला कॉल करायचा आहे. तुमच्या हॉस्पिटल, तुमचे जे कोणी फ्रेंड्स वगैरे असतील जे की तुम्हाला तिथे लगेच अवेलेबल होऊ शकतात, त्यांना कॉल करायचा आहे किंवा एक ॲम्ब्युलन्सला कॉल करून ठेवायचा आहे की बाबा मी या ठिकाणी आहे आणि मला पेन होत आहे. मी 2-3 वेळा नायट्रोग्लिसरीन टॅबलेट खाल्ली तरी पण माझं पेन कमी झालेलं नाही आहे. तुम्हाला काय होणार तिथं? लगेच तुमच्या तिथं इमर्जन्सी हेल्प तुम्हाला पोहोचून जाईल. ठीक आहे. इथपर्यंत समजलं की एनटीजी टॅबलेट जी आहे ती कशी खायची आहे. त्याचबरोबर आता आपल्याला एक गोष्ट समजायची गरज आहे ती म्हणजे एनटीजी जी टॅबलेट आहे त्या स्टोअर कशा करायच्या. एनटीजी टॅबलेट स्टोअर करताना जी बॉटल आहे ती कशी असायला पाहिजे? डार्क कलरची काचेची बॉटल असली पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो? डार्क अंबर कलर्ड म्हणतो. ठीक आहे. आणि हिला काय करायचं आहे? डायरेक्ट सनलाईट पासून प्रोटेक्ट करायचं आहे. डायरेक्ट सनलाईट पासून प्रोटेक्ट करायचं. का? कारण याच्यामध्ये असतात नायट्रेट्स. काय असतं याच्यामध्ये? नायट्रेट आहे. म्हणून याला डायरेक्ट सनलाईट मध्ये आपण काय करू शकत नाही? एक्सपोज करू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर याचा जर मोस्ट कॉमन जर तुम्हाला इफेक्ट विचारला, मोस्ट कॉमन जर तुम्हाला ऍडव्हर्स इफेक्ट विचारला, कुठला ऍडव्हर्स इफेक्ट जर विचारला तर कुठला आहे? तो हेडेक आहे. कुठला आहे? हेडेक आहे. ठीक आहे. त्यानंतर जी तुम्ही टॅबलेट घ्यायला ती कशी घ्यायची? सबलिंग्युअल घ्यायची आहे. ती काय करायची नाही? गिळायची नाही आहे. ती टॅबलेट काय करायची नाही? गिळायची नाही. काय गिळायची नाही? जर तुम्ही गिळला तर ती काय होईल? तुमचं ओरल रूटने जाईल. सबलिंग्युअल रूटने गेलं तर काय होतं? फास्ट अब्झॉर्प्शन होतं. ओरल रूटने गेलं तर ती होणार का अब्झॉर्ब? लवकर होणार नाही. सबलिंग्युअल आपल्याला फक्त त्याचा 5 मिनिटांमध्ये आपल्याला इफेक्ट पाहिजे. सबलिंग्युअल तुम्ही खाल्लं तर तुम्हाला ते लगेच इफेक्ट मिळेल का? कारण तुमच्या इथे सबलिंग्युअल हा जो एरिया आहे तर काय खूप सारा रिच ब्लड सप्लाय आहे आणि ते लगेच अब्झॉर्ब होऊन लगेच ब्लडमध्ये जाईल. आणि जर तुम्ही खाल्लं तर मग ते तुमच्या फर्स्ट पॉस मेटाबॉलिझम मध्ये जाणार, मग ते सगळी झंझट आहे ती सुरू होणार. तुम्हाला 5 मिनिटांमध्ये त्याचा इफेक्ट बघायला मिळणार नाही. तुम्ही 3 टॅबलेट काय तुम्ही 10 टॅबलेट खाल्लं तर तुम्हाला 5 मिनिटांमध्ये इफेक्ट इथे येणार नाही. त्याचबरोबर जे तुम्ही एनटीजी जर घेतलं, एखाद्या पेशंट जर एनटीजी टॅबलेटवर असेल तर त्याला त्या पेशंटमध्ये बीपी चेक करत राहायचे आहे. वॉच फॉर बीपी. तर त्याचा बीपी काय होऊ शकतो? तो पेशंट हायपोटेन्शन मध्ये जाऊ शकतो. काय होऊ शकतो? हायपोटेन्शन मध्ये जाऊ शकतो. एखाद्या पेशंटला जर एखादा पेशंट सिल्डेनाफिलवर असेल, कुठलं टॅबलेट? सिल्डेनाफिल. सिल्डेनाफिल पॉप्युलरली नोन ॲज वायाग्रा. काय म्हणतात तिला? वायाग्रा. जर वायाग्रावर असेल तर त्या पेशंटला नायट्रोग्लिसरीन बिलकुल द्यायचं नाही आहे. कारण वायाग्रा आणि तुमचं एनटीजी प्लस सिल्डेनाफिल या दोघांचं कॉम्बिनेशन डायरेक्ट डेडली आहे. कसं आहे? डेडली आहे. एकदम भयानक वाला काय करतं? हायपोटेन्शन क्रिएट करतं. म्हणून ज्या पेशंटमध्ये एनटीजी चालू आहे त्याला सिल्डेनाफिल द्यायची नाही किंवा ज्याला सिल्डेनाफिल चालू आहे त्याला एनटीजी द्यायची नाही आहे. ठीक आहे. क्वेश्चन काय म्हणतो बघूया आपला.
चला हे क्वेश्चन तर आपला हे पहिला ऑप्शन तर रॉंग होता, आपण बघितलं आहे. सेकंड ऑप्शन काय म्हणतो बघा, ॲज मेनी टॅबलेट ऑर स्प्रेज ॲज नेसेसरी टू रिलीव्ह पेन इफ द पेन परसिस्ट इट इज प्रोबॅबली नॉट युअर हर्ट. बघा तो काय म्हणतोय, काय करा, तुम्हाला जेवढे टॅबलेट खायचे तेवढे टॅबलेट खा, जेवढे स्प्रे मारायचे तेवढे मारा, आणि तरी पण ते सगळं होऊ जर पेन होत नसेल तर ते काय नाही, तुमचं हर्टच नाही, ते तुम्ही दुसरं कोणाच तरी हर्ट घेऊन फिरायला लागलाय बाबा. तुम्ही काय करायला लागलाय, दुसरं कोणाच तरी हर्ट घेऊन फिरायला लागलाय. तुम्ही काय करा, तुमचं हर्ट पहिले शोधा, कारण ते तुमचं हर्ट नाही. जर तुमचं हर्ट असतं तर त्याने काय केलं असतं, कमी केलं असतं. तुम्ही किती पण टॅबलेट खाताय तरी पण होत नाही. हे बाबा पहिली गोष्ट तर तू ॲज मेनी ॲज टॅबलेट घेऊ शकत नाही. एवढे जर टॅबलेट खाल्या तर हायपोटेन्शन होऊन मरशील, हार्टचं ते अँजायनानं मरशील तर मग तेव्हा मरशील, पण एवढे टॅबलेट खाला तर हायपोटेन्शन होऊन पहिले मरशील. त्यामुळे हे करायचं नाही. दुसरी गोष्ट, दुसऱ्याचा हार्ट घेऊन फिरायला ते काय पॉकेट वस्तू आहे का बाबा, हा टाकली माझ्या खिशात, असं आहे का? तर असं पण नाहीये. त्यामुळे हा पण ऑप्शन काय असला आपला इथे रॉंग असणार आहे. थर्ड काय म्हणतो बघा, 1 टॅबलेट ऑर स्प्रे एव्हरी 5 मिनिट्स अप टू 3 टाइम्स, कॉल इमर्जन्सी केअर इफ पेन इज नॉट कम्प्लिटली रिड्यू. काय करा, एक टॅबलेट घ्या, कधी घ्यायची, 5-5 मिनिटाला घ्यायची, 3 वेळेस घ्यायची, आणि तरी पण पेन कमी नाही झालं तर काय करायचं, इमर्जन्सीला कॉल करायचा आहे. म्हणून हे आपल्याला थोडंसं बरोबर वाटतंय. लास्ट ऑप्शन काय म्हणतो बघा, टेक 1 टॅबलेट ऑर स्प्रे अँड कॉल द हार्ट क्लिनिक. एक टॅबलेट घ्यायची आणि लगेच काय करायचं, हार्ट क्लिनिकला फोन करायचा. असं आहे का नाही? अरे मग तुला टॅबलेट दिलीच कशाला बाबा, तू टॅबलेट खायची आहे, कमी होते की नाही बघायचंय, त्याच्यानंतर काय करायचंय, फोन करायचा आहे. टॅबलेट खाऊन डायरेक्ट जर फोन करत असशील तर मग तुला टॅबलेट देऊनच काय फायदा आहे, मग तू डायरेक्टच ये ना. असं करायचं का आपल्याला? नाही. आपल्याला काय करायचंय, थोडंसं प्रिव्हेंटिव्ह पण करून बघायचं, बाबा होत आहे का कमी, होत असेल तर ठीक आहे, नाही होत असेल तर काय करायचं, तुम्हाला हॉस्पिटल जायचं आहे. ठीक आहे, म्हणून हा पण ऑप्शन कसा असणार आहे, चुकीचा असणार आहे. ऑप्शन सी काय असणार आहे, ते करेक्ट आन्सर असणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. A nurse find the patient unconscious on his bed in the ward. ठीक आहे, नर्सला काय मिळालं, एक पेशंट कसा होता, अनकॉन्शियस कंडिशन मध्ये मिळालाय. कशा कंडिशन मिळालाय, पहिली गोष्ट अनकॉन्शियस कंडिशन मध्ये मिळालेला आहे. कुठे मिळाला आहे, ऑन हिज बेड इन द वॉर्ड, बेडवर आहे तो पेशंट आणि वॉर्डमध्ये आहे. शी असेस्ड अँड फाउंड दॅट देअर वॉज नो पल्स अँड रेस्पिरेशन. पेशंटमध्ये तिला काय मिळालं नाही, एकतर पल्स मिळालं नाही आणि रेस्पिरेशन मिळाले नाही. दुसरी गोष्ट काय झाली, तिला पल्स आणि रेस्पिरेशन काय आहे, नॉन रेकॉर्डेबल आहे, येणार आहे. सॉरी, ॲज पर द न्यू AHA अमेरिकन हार्ट असोसिएशन, IHAच्या गाईडलाईन्स नुसार तिने फर्स्ट ऍक्शन काय करायला पाहिजे आफ्टर कॉलिंग फॉर हेल्प. मग तिने काय केलं बघा, पहिली पूर्ण स्टोरी समजून घेऊया. पेशंट तिला अनकॉन्शियस सापडला, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तिने काय केलं, तिचे पल्स आणि रेस्पिरेशन बघितले, तिला काय आढळले, ते नॉन रेकॉर्डेबल आढळले. त्यानंतर थर्ड तिने काम काय केलं, तिने काय केलं, हेल्प बोलवली. थर्ड तिने काम काय केलं, हेल्प केली. आता चौथं काम तिने काय करेल हे आपल्याला विचारलेलं आहे. आपण ऑप्शन दिलेत, एस्टॅब्लिश एअरवे, आपल्याला ऑप्शन दिले ऑप्टेन अ क्रॅश कार्ड, थर्ड ऑप्शन दिला आपल्याला इनिशिएट हाय क्वालिटी चेस्ट कम्प्रेशन, आणि लास्ट दिला आपल्याला एस्टॅब्लिश अ पेरिफेरल IV लाईन. तर बघा, एस्टॅब्लिश एअरवे, बघा आपल्या जे अमेरिकन हार्ट असोसिएशन आहे, अमेरिकन हार्ट असोसिएशन AHAच्या गाईडलाईन्स नुसार, AHAच्या नवीन गाईडलाईन्स नुसार, AHA बघा नवीन आहे, अगोदर तुम्हाला जुन्या सांगतो म्हणजे तुम्हाला नवीन कळतील. ठीक आहे, AHAच्या अगोदर काय होत्या, ज्या जुन्या गाईडलाईन्स होत्या, ओल्ड गाईडलाईन्स नुसार काय होतं, ABC होतं, एअरवे ब्रीथिंग सर्क्युलेशन असं होतं. आणि त्याच्या न्यू गाईडलाईन्स आहे, त्याच्यानुसार कसं आहे, CAB आहे. कसं आहे, CAB असं आहे. कधी, CPRच्या वेळेस. कशी, CPRच्या वेळेस जर एखादा पेशंट अनकॉन्शियस तुम्हाला सापडला असेल तर. ओल्ड गाईडलाईन्स काय होत्या, एअरवे ब्रीथिंग सर्क्युलेशन होतं. आता काय आहे, सर्क्युलेशन एअरवे ब्रीथिंग. ह्या न्यू गाईडलाईन्स कधीच्या, 2010च्या आहेत, ह्या नवीन. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये काय म्हणतं, तुमचं अगोदर काय करा, सर्क्युलेशन व्यवस्थित करा, त्याच्यानंतर एअरवे बघा, त्याच्यानंतर ब्रीथिंग बघा. तर असे एस्टॅब्लिश एअरवे जे आहे ते कधी येतं आपलं, CAB कधी येतं, दुसऱ्या नंबरला येतं. ऑप्टेन अँड क्रॅश कार्ड, हे बघा आपण ऑलरेडी काय केलं आहे, हेल्प मागितलेली आहे. तर ज्याला आपण हेल्प मागितलेली तो येऊन काय नुसतं आपल्याला बघायला येणार आहे का, नाही, तो काय करेल, बाकीच्या गोष्टी करेल. तुम्ही काय करा, पेशंटमध्ये आता जे आहे ते जे प्रायोरिटी मॅनेजमेंट आहे ते करा. तुम्ही जाऊन परत तुम्ही जाऊन क्रॅश कार्ड आणताय म्हणजे मग तुम्ही त्याला ज्याला हेल्पला बोलवला त्याला कशाला बोलवला मग. त्यामुळं जो आहे तुम्ही आता ते तुमचे प्रायोरिटी काम करायचे, तुम्ही काय करायचं, पेशंटला स्टेबल करण्याचं काम करायचं. क्रॅश कार्ड वगैरे दुसरा कोणतरी घेऊन येईल ज्याला तुम्ही हेल्पला बोलवलेलं आहे, म्हणून हे पण नाही आहे. त्यानंतर काय, इनिशिएट हाय क्वालिटी चेस्ट कम्प्रेशन. बघा याचा नवीन गाईडलाईन्स तर काय, CAB आहे, म्हणजे काय, सर्क्युलेशन. मग सर्क्युलेशन तुम्ही काय करायचं आहे, एस्टॅब्लिश करायचं आहे. मग तुम्ही काय करायचं आहे, हाय क्वालिटी चेस्ट कम्प्रेशन म्हणजे काय करायचं, पेशंटमध्ये तुम्ही CPR स्टार्ट करायचं आहे. जर तुम्ही CPR स्टार्ट नाही केला ते 4 ते 6 मिनिटांमध्ये काय होईल, जेव्हा 4 ते 6 मिनिट जोपर्यंत काय होणार नाही, ब्रेनला काय गेलं नाही, ब्लड गेले नाही किंवा O2 गेलं नाही, तर ब्रेनमध्ये काय होतं, इरिव्हर्सिबल डॅमेज होतो. काय डॅमेज होतो, इरिव्हर्सिबल. तो असा डॅमेज होतो की जे काय होणार नाही, ते एकदा जर नर्व्स तुमच्या मेल्या तर परत कधीही जिवंत होत नाहीत. म्हणून काय त्याला आपण इरिव्हर्सिबल डॅमेज होतो. आणि हा जर डॅमेज झाला तर नंतर तुमचा CPR काही कामाचा
नाही. त्यामुळे तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही जसंही तुम्ही कॉल फॉर हेल्प केलं, तुम्ही जसंही कुणाला तरी बोलावलं, तुमच्या कलीगला वगैरे, तुमच्या तिथे जो कोणत्या वॉर्डमधले सिस्टर असतील किंवा डॉक्टर असतील, कोणी पण असू द्या, मग ते तुमचे क्लास 4 वर्कर जरी असतील, त्यांना पण तुम्ही कॉल फॉर हेल्प करू शकता. त्यांना केल्याच्या नंतर मग तुम्ही काय करायचं आहे, त्यांना चेस्ट कंप्रेशन द्यायला स्टार्ट करायचं आहे. चेस्ट कंप्रेशन द्यायला स्टार्ट केल्याच्या नंतर तुमचा जो कोणी हेल्पला आलेला आहे, तो काय करेल, क्रॅश कार्ड घेऊन येईल, आंबू बॅग घेऊन येईल, सगळं ते काही इंट्युबेशन शीट वगैरे सगळं घेऊन येईल. जे काही नीडिंग आहे ते सगळं घेऊन येईल आणि मग ते काय करेल, त्याची तिकडे प्रोसिजर सुरू करेल. तुम्ही तुमचे चेस्ट कंप्रेशन द्यायचं स्टार्ट ठेवायचं आहे. तुम्ही तुमचे 30:2 मस्त तुम्ही तुमचं काम चालू द्यायचं आहे. मग तो येईल, तो काय करेल, IV लाईन टाकेल, ॲट्रोपिन, ॲड्रेनालिन, त्याच्यानंतर इंट्युबेशन वगैरे, व्हेंटिलेटर जो काय आहे ते बाकीचं सगळं तो बघून घेईल. पण डिफिब्रिलेटर वगैरे सगळं तो बघून घेईल. ठीक आहे. तुम्ही काय करायचं, तुम्ही फक्त BLS द्यायचा आहे, बेसिक लाईफ सपोर्ट द्यायचा आहे. बेसिक लाईफ सपोर्टमध्ये तुम्ही काय करायचं आहे, चेस्ट कंप्रेशन प्रॉपरली द्यायचे आहेत, व्हेंटिलेशन जे आहे ते प्रॉपरली द्यायचं आहे. बाकीचे जे काही मग ते IV लाईन्स वगैरे असतील, हे कुठे येतं, तुमचं ACLS मध्ये जातं. कुठलं? ACLS मध्ये जातं. तुम्हाला काय करायचं, BLS परफॉर्म करायचं आहे. तुम्ही हेल्पला मागवलेलं आहे, जे ते हेल्पला लोक येणार आहेत, ते काय करणार, ACLS करणार आहेत. ठीक आहे. तर इथपर्यंत समजलेलं आहे की आपल्याला एस्टॅब्लिश एअरवे जो आहे तो अगोदरच्या गाईडलाईन्समध्ये प्रायोरिटी होतं, पण आता नवीन ज्या गाईडलाईन्स आहेत 2010च्या AHच्या त्यानुसार जे आहे ते चेस्ट कंप्रेशन म्हणजेच काय, सर्क्युलेशन, हे काय आहे, आपलं फर्स्ट प्रायोरिटी आहे. तर लास्ट ऑप्शन म्हणतो काय बघा, एस्टॅब्लिश पेरिफेरल IV लाईन, हे पण कोण करणार, ज्याला आपण हेल्पला बोलवलं ते करणार. म्हणून ऑप्शन सी काय असणार आहे, ते करेक्ट आन्सर असणार आहे. काय करायचं आहे, हाय क्वालिटी चेस्ट कंप्रेशन द्यायचे आहेत. चेस्ट कंप्रेशन कसे पाहिजे, हाय क्वालिटी पाहिजे. एका मिनिटामध्ये 100 ते 120 पाहिजे. 100 ते 120 काय पाहिजे, चेस्ट कंप्रेशन तुमचे पाहिजे असतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Which of the following physiological response is accepted in a client with hypernatremia? एखाद्या पेशंटला काय हायपरनॅट्रेमिया आहे, म्हणजे सिरियम सोडियम लेवल काय झाले, त्याचं वाढलेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला कुठलं जे आहे ते एक्सपेक्टेड काय आहे, फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स आहे कुणाचा, बॉडीचा. फर्स्ट ऑप्शन दिला तुमच्याकडे, डिमिनिश ऍक्शन ऑफ एडीएच, एडीएच काय होतो, कमी होतो. इन्क्रीज सिक्रेशन ऑफ एडीएच, एडीएच जास्त होतो. सिक्रेशन ऑफ अल्डेस्टेरॉन, अल्डेस्टेरॉन सिक्रेशन होतं. आणि लास्ट ऑप्शन दिलं तुम्हाला, डिक्रीज रिअब्झॉर्प्शन ऑफ वॉटर इन रिनल सिस्टम. रिनल सिस्टम मध्ये काय झालं आहे, वॉटरचं रिअब्झॉर्प्शन काय होणार आहे, कमी होणार आहे, आपल्याला दिलेलं आहे. तर हा जो क्वेश्चन आहे तुमच्यासाठी काय असणार आहे, होमवर्क असणार आहे. याचं आन्सर जे आहे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. तर आजचा जो आपला सीरीजचा एपिसोड आहे तो इथेच एंड करूया. सर्वांनी नोट्स बनवत राहायचं आहे. सर्वांनी काय करायचं, नोट्स बनवत राहायचं आहे, अभ्यास करा, अभ्यास करत राहायचं आहे. त्याचबरोबर तुमचा जो स्टेजचा विषय आहे, ह्या स्टेजच्या विषयावर मी फक्त आता काहीच बोलणार नाही, फक्त एवढंच बोलेल की तुम्ही तुमची कन्सिस्टन्सी ठेवा. ही फक्त तुमची CHOची एक्झाम नाहीये, तर याच्यानंतर तुमची DHS आणि DMER येणार आहे. याला तुम्ही काय असं ॲज अ तुम्ही ट्रायल बॉल असं समजा. हे जो याला तुम्ही ॲज अ तुमचं बेसिक समजा. जेव्हा तुमची DHS आणि DME येणार तेव्हा आपण धुवेदार जे आहे ते नवीन बॅच आणूया, त्याबद्दल काही वादच नाही. पण हे तुमची बेसिकसाठी तुम्ही असं समजा की बाबा मी काय करताय, DHS आणि DMERचं बेसिक प्रिपरेशन करत आहे, असं समजून पण तुम्ही या बॅचला करू शकता. त्यामुळे कन्सिस्टन्सी ठेवा आणि मोटिवेटेड राहा. चला भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.